हॅलो एव्हरीवन, मी दिलीप मुसळे. सर्व विद्यार्थ्यांचं दख्खन प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच कंबाईन ग्रुप सी मेन्स 2025 या ठिकाणी एक्झाम पार पडलेली आहे आणि या एक्झाम मध्ये जे इंग्लिशचे जे काही 50 प्रश्न आलेले होते, तर या 50 प्रश्नांचं अगदी डिटेल अनालिसिस आपण पुढील काही तासाभराच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर सर्वांनी हा लेक्चर शेवटपर्यंत बघा. जनरली काय तुम्हाला मी सुरुवातीलाच काही इन्फॉर्मेशन सांगतो. हा पेपर जो आहे, हा पेपर नक्की कसा होता, तर 2020 पासून ते 2025 पर्यंतच्या जेवढ्या एक्झाम झालेले आहे त्या सगळ्या पेपर मधला एक बेस्ट क्वालिटीचा पेपर आपण या ठिकाणी पाहतोय. आयोगानं जो दर्जा, जो आपण म्हणतो क्वालिटी पेपरची मेंटेन करायला पाहिजे होती, तर ती जनरली ह्या पेपरमध्ये 100% मेंटेन केलेली आहे. आणि त्यामुळे हा पेपर खरंच एक चॅलेंजिंग पेपर आहे, बेस्ट क्वालिटीचा पेपर आहे. जे ॲव्हरेज स्टुडंट आहे, ज्यांचा खरंच खूप छान पद्धतीने चांगला अभ्यास आहे, तर ते या पेपरमध्ये 38, 40, 42 पर्यंत मार्क्स पाडू शकतात. नोटीस करा. आणि ज्यांचा अभ्यास चांगला नाही, तर निश्चित त्यांचा स्कोर या ठिकाणी कमी येण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये आयोगानं एक बऱ्यापैकी, ज्याला आपण म्हणतो, इनोव्हेशन पाहायला भेटतंय. नवीन पॅटर्ननी काही प्रश्न विचारलेत आणि विशेष बाब म्हणजे ह्या पेपरमध्ये व्होकॅब्युलरी थोडीशी नवीन आणि थोडी स्ट्रॉंगली विचारलेली आहे. तर ह्या पेपरचं अनालिसिस करायच्या अगोदर हा पेपर कुणाला चांगला गेला असेल, तर तुम्हाला सुरुवातीला सांगतो दोन गोष्टी. ज्या विद्यार्थ्यांनी थोडंसं PYQ आणि PYQ मध्ये आलेला कंटेंट हा छान पद्धतीने अनालिसिस केलेला आहे, समजून घेतलेला आहे, त्यांना हा पेपर फारसा अवघड गेलेला नसणार आहे. आणि 2 नंबरला ज्यांनी थोडीशी अपडेटेड व्होकॅब्युलरी चांगल्या प्रकारे केलेली आहे, त्याच्यामध्ये CDS असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, UPSCच्या ज्या रिसेंट एक्झाम्स आहेत 2023, 24 आणि 25, त्यातील काही इडियम्स, काही फ्रेजेस, सिनॉनिम या ठिकाणी रिपीट झालेले पाहायला भेटतात. किंवा ज्यांनी थोडे अपडेटेड कंटेंट या ठिकाणी काढलेला आहे, त्यांनी तयारी केलेली आहे, त्यांना हा जो काय पेपर आहे हा नक्कीच चांगला गेलेला असावा अशी माझी अपेक्षा आहे. अदरवाईज पेपर इतका पण छान नव्हता, ज्याला आपण म्हणतो इतका पण इझी नव्हता का इझिली 45, 46 पर्यंत, 44, 45 पर्यंत मार्क्स पडू शकतात. परंतु 38, 40, 42 पर्यंत जर तुम्हाला मार्क्स पडत असतील त्या अनालिसिस नुसार, तर नक्की तुमचा स्कोर चांगला आहे. तर या ठिकाणी अगदी ब्रेकडाऊन करूया आपण ह्या पेपरचं. एक्झॅक्टली उत्तर कशी येतात ते थोडं सविस्तरपणे पाहायचंय. तर सध्या टेलिग्रामवर जी PDF अवेलेबल झाली पटकनी, तो A सेट प्रमाणे आहे आणि ती A सेट प्रमाणे आपण या ठिकाणी अनालिसिस या ठिकाणी पाहूया. सर्वांनी शेवटपर्यंत या पेपरचे अनालिसिस ऐका, जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीनं बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन जाईल. तर मित्रांनो, थोडंसं पुढे जाण्याच्या अगोदर हा जो काही नवीन पॅटर्न आयोगाने इंट्रोड्यूस केलेला आहे, त्या नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने आपण 2-3 बॅचेस नव्यानं सुरू करतोय. त्याच्यामध्ये सिम्प्लिफाईड इंग्लिश बॅच, म्हणजे अगदी बेसिक पासून तर आता जो रिसेंट पॅटर्न आहे त्याला अगदी ऍडव्हान्स लेवल पर्यंत प्रॉपर डिटेल, ज्याला आपण म्हणतो सगळा जो काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी असेल, सगळे PYQs याच्या धर्तीवर एक बॅच आता मी उद्यापासून सुरू करतोय, 13 जुलै पासून सुरू करतोय. तर जे निश्चित विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी हा कोर्स जॉईन करू शकता. मी फार खात्रीशीर सांगतो, डिटेलमध्ये बेसिक पासून छान पद्धतीने तुम्हाला सर्व काही गोष्टी याच्यामध्ये केल्या जातील कव्हर. जो कोणी हा जॉईन करेल कोर्स, त्याला दुसरं काही वेगळे करायची गरज पडणार नाहीये. जे जुने विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपला नेहमीचाच का जो PYQ अनालिसिसचा कोर्स आहे, का जो ज्यांनी जॉईन केला आतापर्यंत हजारो विद्यार्थी आपल्या ह्या बॅचमध्ये जॉईन झालेले आहेत आणि त्यांना ह्या पेपरमध्ये कमालीचा फायदा झालेला आहे. तर जुन्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स तुम्ही पाहू शकता. आणि आता जो रिसेंट पेपर आज आपल्याला पाहायचा आहे त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी नव्यानं आपल्याला शिकायला भेटलेल्या आहेत. या सगळ्या अपडेटेड स्वरूपामध्ये या ठिकाणी ह्या कोर्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. असे जे 3 कोर्सेस आहेत जनरली उद्यापासून या ठिकाणी सुरू होतात. तिन्ही कोर्समध्ये दररोज लेक्चर अपलोड केले जातील रेकॉर्डिंगच्या स्वरूपात. एकही लेक्चर जुना वापरणार नाहीये. त्यामुळे नक्की तुमच्या गरजेनुसार एखादा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. चला, आता आपण कुठलाही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, A सेट प्रमाणे घ्यायचे आपल्याला 51 ते 100 प्रश्नांचे अनालिसिस आपण थोडं सविस्तरपणे पाहूयात. पहिले तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, तुम्ही पहिलाच प्रश्न बघा. जो विद्यार्थी पहिल्यांदा मेन्सला गेलेला आहे त्याला पहिल्यांदा शॉक बसला असेल, अरे असा कुठं स्वरूपाचा प्रश्न आहे का. तर हा नक्कीच आयोगानं बदल केलेला आहे. आणि जनरली तुम्हाला सांगतो, राज्यसेवा प्रेलिमचा पेपर झालेला आहे 26चा, गट ब प्रेलिमचा पेपर झालेला आहे आणि आता हा काही गट क चा मुख्यचा 25चा पेपर झालेला आहे. ह्या 3 पेपरमध्ये प्रामुख्याने आयोगानं पॅटर्न बदललेला आहे. आयोगाने पॅटर्न मध्ये खूप बदल केलेला आहे, डिफिकल्टी थोडीशी वाढवलेली आहे. त्यामुळे इथून पुढचे पेपर्स असणारे हे सुद्धा आयोग दर्जा मेंटेन करेल, हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो. त्यामुळे वरवर जे अभ्यास करतात त्यांना आता ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट
का तुम्हाला थोडंसं बेसिक चांगलं करायचं आहे, व्होकॅब्युलरी चांगली करायची आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी नेहमी सांगतो PYQ वर तुमची 100% पकड असली पाहिजे, तर तुम्हाला हे पेपर 40+ तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क आरामशीर पडतील. आणि जे वरवर अभ्यास करतात वन डे रिव्हिजन पटपट पटपट करायचं पुढून, हे वन डे रिव्हिजन पुरतं हे राहिलेलं नाहीये. आता हे लक्षात ठेवा, इथे तुमचा बेस पक्का पाहिजे, हेच आता काळाची गरज आहे. एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांमधून जर सिलेक्ट जर व्हायचं असेल तर बेस्ट क्वालिटीचा चांगला कंटेंट आपण तयारी करणं, त्याची प्रॅक्टिस करणं हे आता क्रमप्राप्त आहे, हे तुम्हाला मी सांगतो. पहिलाच प्रश्न काय दिला नीट पाहून घ्या. चूज फ्रॉम द फॉलोइंग अन ऑप्शन विथ द करेक्ट सिनोनिम वर्ड पेअर. सिनोनिम आतापर्यंत काय यायचं मित्रांनो, एक सिंगल लाईन द्यायची, एखाद्या शब्दाला अंडरलाईन करायची, त्याचा सिनोनिम ओळखा, त्याचा अँटोनिम ओळखा, एक असा कॉमन पॅटर्न विचारला जायचा. पण हल्लीच्या पेपरमध्ये असे मल्टिपल वर्ड दिले जातात. म्हणजे जर तुम्ही जर ABCD जर चेक जर केले तर बघा प्रत्येकामध्ये 4-4 शब्द दिलेले आहेत, म्हणजे साधारण 4-16 शब्द. 16 शब्दांना तुम्हाला माहिती पाहिजे होतं अशा अपेक्षा आहे. आता 16च्या 16 माहिती पाहिजे होतं का, तर बिलकुल गरज नाहीये. तुम्हाला लॉजिकली उत्तर देता आलं पाहिजे, कारण हा जो पेपर आहे ज्याचं लॉजिक स्ट्रॉंग आहे तर त्या विद्यार्थ्याचे 8-10 प्रश्नांची लॉजिकली उत्तर देता येतात, जेणेकरून तुमचा स्कोर या ठिकाणी वाढायला आणि चुका कमी व्हायला नक्की याची मदत होते. तर बघायचं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं बघायचं डेसिमाइल शब्द दिलेला आहे. डेसिमाइल याला आपण थोडक्यात दुसऱ्या शब्दार्थामध्ये ग्लुमी असं म्हणू शकतो. मी तुम्हाला टाईप करून ठेवलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये काही गोष्टी तुमच्या समजून येतील. बघायचं डिस्माल हा शब्द दिलेला आहे, ज्याला आपण म्हणतो व्हेरी सॅड और विदाउट होप, ज्याला आपण म्हणतो खिन्न झालेला, उदास झालेला व्यक्ती असं म्हणतो. तर याला सिनोनिम निश्चित काय होऊ शकतो मित्रांनो, ग्लुमी होऊ शकतो. म्हणजे आपला हा जो काही पहिला जो पार्ट आहे तर हा निश्चित याला सिनोनिम स्वरूपात दिलेला आहे. याच्या अपोजिट दुसरा एक शब्द दिलाय तो म्हणजे नॅव, NAIV, नाईव. तर हा जो नाईव शब्द आहे, नाईवलाच आपण म्हणू शकतो की व्हेरी सिम्पल, आर्टलेस, का ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा अनुभव नाहीये अशा स्वरूपाचा व्यक्ती. नोटीस करा, त्यामुळे हे सुद्धा एकमेकाला सिनोनिम आहे. त्यामुळे मित्रांनो ए ला उत्तरामध्ये घ्यायचं आहे, हे तुम्ही नोटीस करा. जर तुम्ही 4ही पर्याय जर पाहिले, बघा या ठिकाणी D आहे, या ठिकाणी B दिलेला आहे, या ठिकाणी A आणि या ठिकाणी C. इथे एकाही याच्यामध्ये मल्टिपल आन्सर नाही, म्हणजे A and B, B and C, ऑल आर करेक्ट, नन ऑफ द अबव असं काही दिलेलं नाही. ज्या अर्थी या स्वरूपाचा प्रश्न दिलेला आहे तर या ठिकाणी कुठेतरी A हा 100% बरोबर आहे. बाय द वे ग्लुमी, डान्स बघायचा, डिस्माल, नाईव, आर्टलेस हे सगळे शब्द PYQत येऊन गेलेले आहेत. याच्यामध्ये नवीन आहे का काही, तर बिलकुल नाही. तुम्हाला इथंच उत्तर क्रॅक करता येतं. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं 100% आयोगाचं उत्तर बरोबर असलं पाहिजे. दुसरं बघायचं मित्रांनो, पायस हा शब्द दिलेला आहे, यालाच आपण दुसरा शब्द दिलेला वाईज. काही याच्यामध्ये असं काही फारसं सारखेपणा वाटत नाहीये आपल्याला, नोटीस करायचं. तर या ठिकाणी बघा पायस, इट इज व्हेरी रिलिजियस पर्सन, का जो धार्मिक आहे, ज्याचा दृष्टिकोन आहे, ज्याचा काही ॲटिट्यूड आहे, त्याची काय तो पूर्णपणे धार्मिक स्वरूपाचा आहे, असं त्याला आपण पायस म्हणतो. तर वाईज म्हणजे थोडासा हुशार, विद्वान, शहाणा. तर हे ना सिनोनिम आहे ना अँटोनिम आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला हे बी ची जोडी रिमूव्ह करायची आहे, इथं बसतच नाहीये. अँड रेअर, ज्याला आपण म्हणतो थोडासा दुर्मिळ स्वरूपाचा, बरोबर आहे की नाही, का जो क्वचितच आपल्याला दिसतो, भेटतो किंवा कमी प्रमाणामध्ये आढळतो असा. आणि अबंडंट म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये, तुलनेनं जास्त स्वरूपामध्ये. तर हे एकमेकाला अँटोनिम होतील, हे सिनोनिम होणार नाही. त्यामुळे निश्चित हे याच्यामध्ये बसत नाहीये. पुढे बघा मॅड आणि इन्सॅन. तर मॅड म्हणजे थोडा मूर्ख, वेडपट स्वरूपाचा व्यक्ती, याला इन्सॅन हे एकमेकाला सिनोनिम होईल. बघायचं, पण स्लाय आणि सायलेंट ही काय याच्यामध्ये एकमेकाला ना सिनोनिम होतात ना अँटोनिम होतात. त्यामुळे निश्चितच सी ची पण जोडी जाते. डिनाय अँड रिफ्यूज हे एकमेकाला सिनोनिम होणार आहे. डिनाय म्हणजे नाकारणे, काही अंशी बघा याच्यामध्ये निश्चित फरक आहे. डिनाय आणि रिफ्यूज याच्यामध्ये शब्दांमध्ये आणि अर्थामध्ये पण फरक आहे. परंतु एक वरवर जर अर्थ जर केला तर डिनाय म्हणजे पण नाकारणे आणि रिफ्यूज म्हणजे पण नाकारणे. नोटीस करा, जनरल अर्थ. पण जर तुम्ही स्पेसिफिक जर उत्तर पाहिलं, वर्ड्स ऑफन कन्फ्युज मध्ये हे दोन्ही शब्द पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचे दिलेले. पण जरा वेळ विचार करा, हेही बरोबर आहे. मग आता दिलेले आयडल, आयडियल नाही, आयडल. आयडल म्हणजे आळशी, ज्याच्याकडे काही काम नाहीये, काही काम करत नाही अशा स्वरूपाचा व्यक्ती. आणि दुसरा दिलेला बिझी. बिझी असतो म्हणजे तो निश्चित आयडल नसला पाहिजे. त्यामुळे हे एकमेकाला काही अंशी अँटोनिम होतील, पण सिनोनिम तर होऊ शकत नाहीये. त्यामुळे मित्रांनो डी सुद्धा जातोय. आपल्याला फक्त ए ला उत्तरात घ्यायचे. पर्याय क्रमांक 3 मध्ये ए दिलेला आहे, हे काळजीपूर्वकपणे पाहत चला. ठीक आहे, पुढे बघा आता आपल्याला जायचंय. चूज फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन विथ द करेक्ट अँटोनिम
आता यांनी सुरुवातीला सिनॉनिम आणि अँटॉनिम देऊन धक्का दिलेला आहे का पेपर अवघड काढलेला आहे. नोटीस करा, इतका पण अवघड नाहीये, परंतु नवीन विद्यार्थी ज्यांचं व्होकॅब्युलरी एवढी छान नाही केलेली त्यांना नक्कीच ह्या गोष्टी झालेल्या असतील अवघड. परंतु मी परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही पीवायक्यू छान पद्धतीनं करा. हे ऑलरेडी कुठे ना कुठे येऊन गेलेलं आहे. एकाच प्रश्नामध्ये नाही सापडणार, वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या पर्यायांमध्ये बाकी हे शब्द तुम्हाला पुढे ना पुढे येऊन गेलेले असतात मित्रांनो, लक्षात ठेवायचं. ह्युमिलिटी, ह्युमिलिटी म्हणजे थोडक्यात आपल्या मनामध्ये असणारा नम्रपणा, आदर इतरांविषयी असणारा. तुम्हाला या ठिकाणी परत एकदा नाही दिलेलं, पण बघा थोडं दिलेलं आहे ॲरोगन्स. ॲरोगन्स म्हणजे उद्धटपणा. तर निश्चित हे एकमेकाला अँटॉनिम होऊ शकणार आहे. काय होणार आहे? हे अँटॉनिम होणार आहे. मॉर्बिड, बघा एखाद्याचे ज्याला आपण म्हणतो की इच्छा दिलेले पाहिजे, अँड ॲबनॉर्मल अनहेल्दी इंटरेस्ट इन अनप्लिझंट अँड ग्लुमी थिंग्स. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये का जी अनप्लिझंट आहे, का जी वाईट आहे, तिच्यामध्ये आपल्या मनामध्ये असणारी एक अशी इच्छा, तीव्र इच्छा का जी अनहेल्दी स्वरूपाची, म्हणजे अपोजिट तुम्ही हेल्दी म्हणू शकता, काही चुकण्यासारखं नाहीये. त्यामुळे निश्चितच ही जोडी सुद्धा अँटॉनिम मध्ये बसेल. आता जर तुम्ही 3 जोड्या जर पाहिल्या, एलिमिनेशन कसं होतं तुम्ही बघा. हे तुम्ही शेवटचं चेक करा. फॉल्स म्हणजे चुकीचं आणि रॉंग म्हणजे सुद्धा चुकीचं. मित्रांनो हे सिनॉनिम होणार आहे, हे अँटॉनिम होणार नाही, त्यामुळे ही जोडी चुकते. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य आणि फ्रीडम म्हणजे सुद्धा स्वातंत्र्य, हे सिनॉनिम होणार आहे, हे परत एकदा अँटॉनिम होणार नाही. आणि मास्टर आणि ओनर, एखादा व्यक्ती मास्टर आहे म्हणजे तो बॉस असू शकतो, ओनर हे पण याला काही अँटॉनिम वगैरे असं काही होणार नाहीये, त्यामुळे हे पण उत्तरात येणार नाही. म्हणजे हे जे 3 आहे ना, हे एलिमिनेशननी जरी रिमूव्ह केले तरी हे हा 100% उत्तरात येतोय. हे उत्तर आयोगाचं सुद्धा चुकणार नाही, म्हणजे उत्तर हेच राहणार आहे आयोगाचं सुद्धा, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता थोडा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी टाकलेत आणि थोडं समजण्यासाठी काय या ठिकाणी माहिती टाईप करून दिलेली आहे. जनरली मी पेपरचे अनालिसिस करताना खूप अभ्यासपूर्वक करतो, जेणेकरून शक्यतो चुका होणार नाहीत याची मी पूर्ण खात्री करतो. एखादं नजर चुकीनं किंवा ऑड टाईपचं वाक्य चुकू शकतं, पण जनरली उत्तर चुकत नाही, ह्या टाईपचं तुम्हाला अनालिसिस दिलेलं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विचारलेले बघायचं. खूप छान प्रश्न विचारलाय. दीज इव्हेंट्स लेड अप टू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ रिपब्लिक. रिपब्लिक ज्याला आपण म्हणजे प्रजासत्ताक, एखादी अशी काही घटना घडलेल्या आहेत, अशा काही घटना घडलेल्या आहे, कारण याचा काय परिणाम झालेला आहे, पुढे काय डेव्हलपमेंट झालेली आहे का, पुढे काय इस्टॅब्लिश झालेले डेमोक्रेटिक ज्याला रिपब्लिक सत्ता वगैरे अशी स्थापन झालेली आहे. म्हणजे एखाद्या घटनेचा पुढे काय झालेला आहे, परिणाम व्यक्त झालेला आहे. पुढे दिलेले दीज इव्हेंट्स कल्मिनेटेड इन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिपब्लिक. ज्यांनी वाचन केलेलं असेल त्यांना माहिती असेल, अदरवाईज हा प्रश्नाचं उत्तर इझिली प्रत्येकाला देता येईल असा प्रश्न नव्हता, हे तुम्हाला मी सांगतो. परंतु लेड अप टू चाच अर्थ काही अंशी कल्मिनेट होतं, त्यामुळे या दोघांमधूनही अगदी करेक्ट सेन्स प्राप्त होतोय, लक्षात ठेवा. त्यामुळं हे चुकीचं आहे का, तर बिलकुल नाहीये. त्यामुळे बोथ ए अँड म्हणजे फर्स्ट अँड सेकंड अँड करेक्ट 3 नंबरला उत्तरामध्ये घ्यायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी दिलेले बघायचं. लेड अप टू चा अर्थ होतो इट मीन्स टू हॅपन, बघायचं टू डू इन प्रिपरेशन फॉर समथिंग. एखादी गोष्ट घडण्यासाठी काहीतरी घडावं लागतं, जसं झालेलं आहे, बरोबर आहे की नाही, या पद्धतीनं तसं दिलेलं आहे. कल्मिनेटचा अर्थ पण बघा, टू हॅव ऑर रिझल्ट ऑफ द फायनल रिझल्ट ऑफ अ प्रोसेस. एखाद्या गोष्टीचा फायनल रिझल्ट म्हणजे एखाद्या गोष्ट घडली आणि त्याच्यामुळे याचा फायनल रिझल्ट असा उत्पन्न झालेला आहे. तर दोघांचा अर्थ ऑलमोस्ट सेम आहे मित्रांनो. 3 नंबर मध्ये उत्तर निघते, बाकीचं जास्त काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. चूज द ऑड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. आता या ठिकाणी आयोगानं प्रश्न विचारलाय, परंतु नक्की याचा बेसच काय कळना झालेला आहे. म्हणजे मला जमत नाही असं म्हणण्यापेक्षा एक्झॅक्टली याच्यातून काय सांगायचंय, कशा पद्धतीचा हे एक्झॅक्टली उमगत नाहीये. त्यामुळे हा प्रश्न ज्यांनी स्किप केला असेल त्यांनी वेल अँड गुड. परत एकदा सांगतो, अशा पेपर्स मध्ये 50च्या 50 अटेम्प्ट करणं अपेक्षित नाही, हे तुम्ही प्रथम तर नोटीस करा. 1, 2 ते 3 प्रश्न असे असतातच एखाद्या पेपरमध्ये का ते नक्कीच आउट ऑफ बॉक्स आहे किंवा ते पूर्णपणे वेगळ्या टाईपचे आहेत का त्याचे उत्तर देणं अपेक्षित नाहीये. एखाद्याचं उत्तर बरोबर आलेलं जरी असेल तरी त्यानं काय खूप डिफरन्स होणारे अशातला भाग नाही. एखाद्यानं उत्तर दिलेलं नसेल अशा प्रश्नाचं, त्याचा लय लॉस होणारे अशातला पण भाग नाहीये. या ठिकाणी बघायचं ऑड विचारलेलं आहे, पण नक्की कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऑड आहे याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाही. बघा, नेशनचं नॅशनल होतंय, नामाचं ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे, ओरिजिन तर ओरिजिनल झालेलं आहे. तर या ठिकाणी बघायचं फोकल, जनरली मूळ शब्द फोकस, फोकस पासून फोकल असा शब्द तयार झालेला आहे.
आणि ऍब्डॉमाइन पासून ऍब्डॉमिनल शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे थोडंसं प्रेफिक्स सफिक्स अँगलनी जरी गेलं तरी असा एक्झॅक्टली उत्तर निघत नाहीये. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा थोडा संदिग्ध आहे मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला 100% आयोगाच्या उत्तराची वाट पाहावी लागेल. एक्झॅक्टली मी उत्तर द्यायचं ते उत्तर चुकणार या गोष्टीला काही इम्पॉर्टन्स नाही, कारण ते एक्झॅक्टली प्रश्न उमगला नाही. नोटीस करा. त्यामुळे याला तुम्ही स्किप केलं असेल तर वेल अँड गुड, काही फरक पडणार नाही तुमच्या स्कोरवर. हा कुणालाच उमगला नाही असं आपण गृहीत धरायचं. ठीक आहे. त्यामुळे यांनी एवढं काय विशेष फरक पडणार नाही. चूज द मिसपेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. आपले जर मिसपेल्ड वर्ड पाहिजेत. या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिलेले बघा. ट्रँक्विलिटी दिलेला आहे, सिमेट्री दिलेलं आहे, ओकेजनली दिलेलं आहे, प्रिव्हिलेज. हे 4ही शब्द PYQत येऊन गेलेले आहेत. त्यामुळे हे नवीन आहे का तर बिलकुल नाहीये. फक्त याच्यामध्ये मिसपेल्ड वर्ड म्हणजे चुकीचा शब्द तुम्हाला शोधायचा. बघायचं ट्रँक्विलिटी TRANQUILLIT. तर जनरली बघायचं LITY सुद्धा चालतो आणि LL स्टँडर्ड इंग्लिश मध्ये LLITY सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे ट्रँक्विलिटी मध्ये LL आणि सिंगल एल तुम्ही ऍक्सेप्ट करू शकाल. त्यामुळे याला तुम्हाला आता बरोबर द्यायचं आहे, पण मिसपेल्ड विचारल्यामुळे हे उत्तर देणार नाही. सिमेट्री SYMMETRY हे बरोबर आहे, पण याला उत्तरात घ्यायचं नाही कारण आपल्याला मिसपेल्ड विचारलेलं आहे. ओकेजनली बघा OCCASSIONL. ओकेजनली म्हणजे SS नाहीये मित्रांनो. त्यामुळे हे चुकलेलं आहे आणि चुकीचं विचारल्यामुळे 3 ला उत्तरामध्ये घ्यायचंय. बघायचं आणि पुढे प्रिव्हिलेज PRIVILEG हे बरोबर आहे. चुकीचे विचारल्यामुळे ओकेजनलीला उत्तरात घ्या. इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर निघतंय. 55चं 1 लक्षात ठेवा. पुढे इथे तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत आणि या 4 वाक्यांमध्ये तुम्हाला टाईप विचारलेला आहे. हा बाकी नवीन पद्धतीने विचारलाय, परंतु खूप इझी प्रश्न विचारलाय. तर यांनी जे पर्याय दिलेले आहेत ते इतके ज्याला आपण म्हणतो की जनरल आहे का एक जरी वाक्य कळलं कुठल्या टाईप मध्ये बोलतं तर सगळे उत्तर म्हणजे सगळे उरलेले पर्याय म्हणजे वाक्य हे त्याच टाईप मध्ये असायला पाहिजे. हे तुम्हाला याच्यावरून कळणार आहे. या ठिकाणी बघायचंय वी डू नथिंग इन द वेस्टलँड. मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच फायनाइट वर्ब आहे अशा वाक्याला तुम्ही काय म्हणणार आहे? या ठिकाणी सिंपल सेंटेन्स म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? सिंपल आहे. आणि बघा जर तुम्ही 4 पर्याय जर वाचले तर तुम्हाला एकातही आयडिया येत नाही तशी असं 2-2, 3-3 दिलेले आहे. ज्या अर्थी हा सिंपल आहे आणि इथे उत्तर आहे याच्या अर्थी बाकीचेही सिंपलच असले पाहिजे. हे लॉजिकली उत्तर द्या, अजिबात तुमचं चुकत नाही. याच्यात वेळ वाया घालू नका. तर एक जरी सिंपल आहे तरी बाकीचेही सिंपल असले पाहिजे, कारण इथं 4 पर्यायामध्ये प्रत्येकात एकच टाईप दिलेला आहे. ठीक आहे. मग बघायचं पुढे बघायचं द बॉंग अँड वेल लुक्स नाईस. एकच कर्ता आणि एकच क्रियापद. हे झाड आहे छोटस. सी लेफ्ट ऑल हर मनी टू अन ऑर्फनेज. कर्ता आणि क्रियापद एकच आहे. ऑल विमेन हा एक कर्ता आणि एकच क्रियापद दिलेले आहे. सगळ्या वाक्यांमध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद म्हणजे फायनाइट व्हर्ब आलेला आहे आणि अशा वाक्याला जनरली आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो मित्रांनो. तर कॉम्प्लेक्स होण्यासाठी एक मेन आणि एकापेक्षा जास्त किंवा एक सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे. याच्यातल्या एकाही वाक्यात सबऑर्डिनेट क्लॉज नाही, हे चुकत नाही, चुकलेलं आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड होण्यासाठी तुम्हाला एकच सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे, पण त्याला जोडून तुम्हाला 2 मेन क्लॉजेस पाहिजे. लक्षात ठेवायचे किती? 2 मेन क्लॉजेस पाहिजे, तेव्हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड होतोय. पण या ठिकाणी एकच मेन क्लॉज आहे, दुसरा नाही आणि सबऑर्डिनेट पण नाहीये. त्यामुळे हा पर्याय होणार नाहीये आणि कंपाऊंड सुद्धा होणार नाही. कंपाऊंड मध्ये दोन्ही सुद्धा मेन क्लॉजेस असतात, पण याच्यात एकच मेन क्लॉज आहे का जो सिंपल सेंटेन्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे ऑलरेडी मी भरपूर वेळा PYQ मध्ये, त्याचबरोबर तुम्ही आपले युट्यूबचे जुने लेक्चर उचकून बघा, मी भरपूर वेळा याच्यावर बोललेलो आहे. हे निश्चित अजिबात नवीन अशातला भाग नाहीये. वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलाय, पण हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे का याचं उत्तर काही सेकंदामध्ये देण्यात येणं अपेक्षित होतं. पुढचं बघा. आता इथे तुम्हाला परत एकदा 4 वाक्य दिलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये पर्यायामध्ये एकच दिलेलं आहे. म्हणजे कुठलंही एक जरी कळलं तरी उरलेले पर्याय तुम्हाला त्याच्या पद्धतीनं डोक्यात ठेवायचे. बघायचं आय बिलीव्ह हा झाला तुमच्या वाक्याचा कर्ता, बिलीव्ह झालं क्रियापद. आता बघा वाक्यातील क्रियापदाला व्हॉट न प्रश्न विचारा. व्हॉट डू यू बिलीव्ह? याचं उत्तर मिळतं दॅट ओनली सेल्फिश पीपल कॅन डू जस्टिस टू ह्युमन बीइंग्स. तर मित्रांनो या पद्धतीनं दॅटच्या म्हणजे दॅटनं जोडलेला क्लॉज क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून जो क्लॉज काम करतो तो निश्चित तुमच्या वाक्यात नाउन क्लॉज असला पाहिजे. म्हणजे मित्रांनो हे काय झालेलं आहे
नाउन क्लॉज, आणि जर हे नाउन क्लॉज आहे तर उरलेलेही नाउन क्लॉज पाहिजे, कारण चारही ठिकाणी एक एकच पर्याय दिलेला आहे मित्रांनो. उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2, कारण या ठिकाणी क्लॉज हा शब्द जोडलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी नाउन क्लॉज असणं अपेक्षित आहे. आणि याच्यापेक्षा अजून एक कॉमन गोष्ट आहे का हा जो 4 नंबरचं जे वाक्य आहे हे ऑलरेडी रिपीट झालेलं आहे. बघायचं, व्हॉट ही सेड इज ट्रू. बाय द वे यांनी हे इंट्रोगेटिव्ह मार्क चुकीचं दिलेलं आहे, कारण हे जे वाक्य जे आहे हे काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नाहीये, त्यामुळे या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह मार्क नव्हतं पाहिजे, या ठिकाणी पूर्णविराम पाहिजे होता. याच्यात 2 क्लॉज आहे. बघायचं, व्हॉट ही सेड हा झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, इज ट्रू, इज हे क्रियापद आहे. मग क्रियापदाच्या आधी कर्ता म्हणून जो क्लॉज काम करतो तो निश्चित मित्रांनो काय असतो, नाउन क्लॉज असतो. त्यामुळे याच्यावरून उत्तर निघता येतं का हा नाउन क्लॉजच असला पाहिजे. त्यामुळे बाकीचे सुद्धा नाउन क्लॉज मध्ये येतं. बघायचं, दे डिक्लेअर, व्हॉट डीड दे डिक्लेअर दॅट henceforth there will be no elections in the oligarchic India, and the police said, what did the police say? उत्तर मिळतं that all the roadways are blocked ahead. म्हणजे इथं that न जोडलेले क्लॉज ही निश्चित तुमचे नाउन क्लॉज आहे. क्रियापदाच्या आधी कर्ता म्हणून आलेला क्लॉज सुद्धा नाउन क्लॉज असतो. कुठलंही एक जरी माहिती असतं तरी उत्तर देता आलं असतं, तुमचा वेळ वाचवता आला असता. हे तुम्हाला नोटीस करायचं. या पेपरमध्ये 40+ जर कोणी जात असेल तर तो असाच विद्यार्थी आहे का ज्याने लॉजिकली उत्तर देऊन पुढे गेलेला आहे. आणि इथे प्रश्न काय इतके कॉमन आहेत का तिथे तुमचा वेळ दवडण्याची बिलकुल गरज नव्हती. जर तुम्ही सगळीच्या सगळी वाक्ये नुसते वाचत बसला असता तर मित्रांनो इथे तुमचा कमीत कमी अर्धा मिनिट गेला असता, पण इथे तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तर देणं अपेक्षित होतं. तुमचे किमान 15 सेकंद वाचले असते. इथे सेकंद म्हणजे सोपी गोष्ट नाही, नोटीस करा. पुढे बघायचं, अ नाउन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ डॉट डॉट ॲज इट्स हेड. तर निश्चित मित्रांनो फ्रेजवर आतापर्यंत आयोगाने खूप कमी लिमिटेड प्रश्न विचारलेले आहेत. आपण आपल्या बॅच मध्ये सगळे फ्रेज टाईप घेत असतो. नाउन फ्रेज आहे, ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे, वर्ब फ्रेज आहे, ऍडवर्ब फ्रेज आहे, प्रेपोजिशनल फ्रेज आहे. त्या सगळ्या फ्रेजेसला आपण डिटेलमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे. तर जनरली नाउन फ्रेज म्हणजे अशी काही फ्रेज असते का त्यातला जो हेड वर्ड आहे हा निश्चित नाउनच असला पाहिजे. मित्रांनो काय असला पाहिजे, नाउनच असला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. पुढे, उमेश सेड टू हिज फादर आय नीड मोर मनी. नीट काळजीपूर्वकपणे वाक्य बघा. उमेश सेड टू हिज फादर, इथं स्वल्प विराम दिलेला आहे आणि पुढे डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य दिलेलं आहे, आय नीड मोर मनी. आणि तुम्हाला काय विचारले बघायचं, द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स इज. आता अंडरलाईन केलं म्हणजे काय, फक्त एवढाच बघा, एवढ्याच वाक्याचं तुम्हाला विचारलेलं आहे. मग आता तुम्ही नोटीस करा, तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. रिपोर्टिंग वर्ब, याला रिपोर्टिंग वर्ब म्हणू शकत नाही. रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी दिलेले, ऍक्च्युअली रिपोर्टिंग वर्ब आहे, याला तुम्ही रिपोर्टिंग वर्ब म्हणू शकाल. जनरली इनडायरेक्ट स्पीच म्हणजे क्रियापद होणार आहे ते रिपोर्टिंग वर्ब मध्ये होतं ते, पण या ठिकाणी हे उत्तरात येणार नाहीये. पुढे दिलेले रिपोर्टेड स्पीच बघा, हे जे रिपोर्टेड स्पीच आहे हे सुद्धा उत्तरात येणार नाही. रिपोर्टेड स्पीच म्हणजेच काय मित्रांनो, इनडायरेक्ट स्पीच. काय असतं, इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचलाच दुसरा पर्यायी शब्द आहे रिपोर्टेड स्पीच. नोटीस करा, रिपोर्टेड स्पीच म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. मग जर हे वाक्य जर डायरेक्ट स्पीचचं आहे तर याला रिपोर्टेड स्पीच म्हणू शकत नाहीये. त्यामुळे चौथा पर्याय आपण रिमूव्ह करतो. आता राहिले 2च, तुमचा दुसरा आणि तिसरा राहिला, डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट नॅरेशन. आता इथे थोडंसं कन्फ्युजन आहे, परंतु मी थोडंसं मोर ऍक्युरेट उत्तरापर्यंत घेऊन जातो. जर तुम्ही संपूर्ण वाक्य जर विचारात घेतलं, हे पहा इथपर्यंत अख्खं वाक्य, ज्याच्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचं वाक्य, ज्याला तुम्ही इंट्रोडक्टरी पार्ट म्हणता, का ज्याच्यामध्ये कर्ता कोणी कळतं, इंट्रोडक्टरी व्हर्ब कुठले ते कळलेलं आहे, कुणाला बोलले तो लिस्नर सुद्धा कळलेला आहे. हा जरा इंट्रोडक्टरी पार्ट. आणि त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा जो आलेला आहे त्याला आपण स्पोकन पार्ट म्हणतो. हे एखाद्या व्यक्तीचं ऍज इट इज, ज्याला आपण म्हणतो स्पीच दिलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट स्पीच साठी हे तुमचं अख्खं वाक्य तुम्ही जर विचार केला तर डायरेक्ट नॅरेशनला तुम्ही याला डायरेक्ट नॅरेशन म्हणू शकाल. काय म्हणू शकाल, डायरेक्ट नॅरेशन. त्यामुळे इथं मोर ऍक्युरेट याचं उत्तर हे 3 येणं अपेक्षित आहे, हे तुम्ही नोटीस करा. अदरवाईज इथं डायरेक्ट आणि डायरेक्ट नॅरेशन यानं जर आपण एक जर म्हटलं तर परत एकदा हा प्रश्न हॅश व्हायला पाहिजे. हे तितकं तुम्हाला खरंय. त्यामुळे शक्यतो आयोग चुकवणार नाही. याचं उत्तर हे जास्तीत जास्त तुम्हाला डायरेक्ट नॅरेशन देऊ शकेल. डायरेक्ट नॅरेशन म्हणजे प्रत्यक्ष कथन. बोलणारा व्यक्ती जे काय बोलतो ते ऍज इट इज जे मांडलं जातं ते झालं तुमचं डायरेक्ट नॅरेशन, ज्याला आपण स्पोकन पार्ट असं बोललं जातं.
आणि हे जे अख्खं वाक्य आहे इंट्रोडक्टरी प्लस डायरेक्ट आपलं जे स्पोकन पार्ट दिलेलं आहे याला तुम्ही डायरेक्ट स्पीचचं वाक्य म्हणू शकाल. हे नोटीस करा. आणि यांनी अंडरलाईन जी आहे ही फक्त एवढ्याच भागाला दिलेली आहे, त्यामुळे पुढे तरी याचं मोर ऍक्युरेट आन्सर हे 3 नंबर आहे, हे नोटीस करा. रिपोर्टेड स्पीच होणार नाही, कारण रिपोर्टेड स्पीच म्हणजे इनडायरेक्ट स्पीच आणि हे वाक्य डायरेक्ट स्पीचचं आहे, हे इनडायरेक्ट स्पीचचं नाही. हे क्लिअर ठेवा. आणि रिपोर्टिंग वर्ब होणार नाही, कारण डबल इन्व्हर्टेड कॉमातलं जे वाक्य आहे याच्यामध्ये फक्त रिपोर्टिंग वर्ब नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात. पुढचं बघा, टू ऍड सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन विच ऑफ द फॉलोइंग लिंकिंग वर्ड्स इज किंवा आर नॉट यूज. नॉट यूज विचारलेले म्हणजे बघा आपण काहीतरी ऍडिशनल इन्फॉर्मेशन जोडत जातो. तुम्ही ऑलरेडी काहीतरी बोलता आहात आणि बोलत असताना ऍडिशनली तुम्ही काहीतरी माहिती जोडत जाताय. ते ऍडिशनली माहिती जोडण्यासाठी अँडचा वापर केला जातो. कॉमन शब्द आहे, अँडनी नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह सारखे शब्द ऍडिशनली जोडता येतो. अँडनी तुम्हाला एखादा क्लॉज जोडून देता येतो. म्हणजे अँड हा ऍडिशनल इन्फॉर्मेशन जोडत असतो मित्रांनो. फर्दर मोर इन बीट ऍडिशनल, फर्दर मोर तुम्ही पुढे बोलताय, ऍडिशनल माहिती देताय, त्यामुळे फर्दर मोर सुद्धा ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतो. जनरली हा शब्द निश्चित तुम्हाला सांगतो हा ऍडिशनल इन्फॉर्मेशन देत नाही. जनरली म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की कॉमन थॉट याच्यामध्ये मांडलेला आहे, जनरल आयडिया याच्यामध्ये मांडली जाणार आहे, यांनी काय ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तरात येतात. इन ऍडिशन या शब्दातच दिलेलं आहे, तुम्ही पुढे काहीतरी ऍड करणार आहात, त्यामुळे कोएव्हसिव्ह डिव्हाइसेस मध्ये येतात आणि हा तुमचा कंजंक्शन मध्ये येतो. तर बाय द वे हे 3 आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतात, पण जनरली हा शब्द ऍडिशनल इन्फॉर्मेशन देणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर असलं पाहिजे. वी आउट टू इनकल्केट पॅट्रिऑटिझम, पॅट्रिऑटिक फिलिंग इन द यूथ. का जे तरुण लोक आहेत, देशामधील जे काही तरुण लोक आहेत, या तरुण लोकांमध्ये आपण काय रुजवलं पाहिजे मित्रांनो? पॅट्रिऑटिक फिलिंग म्हणजे देशभक्तीची भावना आपण ह्या युथ मध्ये रुजवली पाहिजे. तर अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. आउट टू हे मॉडल ॲक्झिलरी दिलेलं आहे आणि जनरली आउट टू जो असतो मित्रांनो, आउट टू न नेहमी काय व्यक्त केलं जातं? मॉरल ऑब्लिगेशन, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो नैतिक बंधन. का आपल्यामध्ये युथ तरुणांमध्ये नैतिक जबाबदारी असणं किंवा ज्याला आपण म्हणतो की देशभक्तीची भावना असणं, देशाप्रती आपल्या मनामध्ये काही दायित्व असणं, ही एक आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे द मॉरल ऑब्लिगेशन उत्तरात यायला पाहिजे, बाकीचे निश्चित येणार नाहीये. ओनली ए पर्याय क्रमांक 2 हे तुमचे एक्झॅक्ट आन्सर आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी पाहिजे बघा, आयडेंटिफाय द कॅटेगरीज ऑफ द वर्क अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता जर तुम्ही 4 ठिकाणी जर पाहिलं तर इथे एकच क्रियापद दिलं, फील, फील्स, टेस्ट आणि टेस्ट. आता जर तुम्ही जर पाहिलं फील आणि टेस्ट हे पहिली गोष्ट 5 सेन्सेस मध्ये येतात. कशामध्ये येतात? 5 सेन्सेस. तर तुम्ही जर नीट वाक्य जर वाचलं तुम्ही बघा, आय झाला कर्ता, फील झालं क्रियापद. आय फील, व्हॉट डू यू फील? उत्तर मिळतं सम पेन फ्रॉम द इंजुरी. ज्या क्रियापदाच्या नंतर कर्म आलेलं आहे तर निश्चित हे तुमच्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. म्हणजे याला काय म्हणायचं मित्रांनो? ट्रान्झिटिव्ह वर्ब, मेन वर्ब. याला तुम्ही 4 पर्यायाच्या अँगलनी जर पाहिलं त्याला ऍक्शन वर्ब म्हणू शकाल. याला लिंकिंग वर्ब म्हणायचं नाही. लिंकिंग वर्ब कशा स्वरूपाचा असतो? तुमच्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट दिलेला आहे, सब्जेक्टच्या नंतर तुमच्या वाक्यात लिंकिंग वर्ब येतो. लिंकिंग वर्बच्या नंतर मित्रांनो कॉम्प्लिमेंट येत असतो. काय येत असतो? कॉम्प्लिमेंट. मग कॉम्प्लिमेंट मध्ये 2 गोष्टी येतात. एक येतो तुमचा तो नाऊन आणि दुसरा येतो तो तुमचा वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह. ह्या दोघांचा वापर आपण कॉम्प्लिमेंट म्हणून करतो. तर जनरली एलिमेंट ऑफ द सेंटेन्स याच्यामध्ये अगदी आपली बॅच सुरू झाल्या आपण जनरली कॉम्प्लिमेंट काय असतं, सब्जेक्ट काय असतं, लिंकिंग वर्ब काय असतं हे सुरुवातीला बेसिक मध्ये पाहतो, जेणेकरून पुढे गेल्याच्या नंतर परत सब्जेक्ट म्हणजे काय शोधायची गरज पडत नाही, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय शोधायची गरज पडत नाही. हे ऑलरेडी तुम्हाला समजून जातं. नोटीस करा. मग जेव्हा तुम्ही हे जर पाहता ना तर हे झालं तुमचं ऍक्शन वर्ब. त्यामुळे इथे ऍक्शन आहे, इथे ऍक्शन, हे लिंकिंग वर्ब नाही. त्यामुळे तिसरा आणि चौथा पर्याय चुकला. दुसरं वाक्य, द कम्फर्टर फील्स. उत्तर दिलेले पुढे सॉफ्ट. आता हाऊचं उत्तर मिळतं सॉफ्ट. म्हणजे तुम्हाला पुढे जर पाहिलं सॉफ्ट हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. त्यामुळे हा जो फील आहे याच्यातून क्रियेचा बोध होत नाही, हे जस्ट कर्त्याला त्याच्या कॉम्प्लिमेंटला लिंक करण्याचं काम करतं. त्यामुळे दुसऱ्या वाक्यातला जो फील्स आहे हा आहे तुमचा लिंकिंग वर्ब. मित्रांनो लिंकिंग वर्ब या ठिकाणीच दिलेला आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर 100% बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये वी टेस्ट, व्हॉट डू
वी टेस्ट उत्तर मिळतं द फाईन वाईन्स. इथं क्रियापदाच्या नंतर कर्म आलेलं आहे म्हणजे हा तुमचा ऍक्शन वर्ब झालेला आहे. आणि द वाईन टेस्ट, वाईनची टेस्ट कशी आहे, फाईन आहे, हा त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे तुमचा ऍक्शन आणि लिंकिंग वर्ब मध्ये हे सुरुवातीलाच पाहावं लागेल. नोटीस करा, पार्ट्स ऑफ स्पीचला सुरुवात व्हायच्या आधी तुम्हाला सेंटेन्स इलेमेंट हे पाहणं गरजेचं आहे. कारण जो नाऊन शब्द आहे, नाऊन वाक्यात सब्जेक्ट म्हणून येतो, ऑब्जेक्ट म्हणून येतो, कॉम्प्लिमेंट म्हणून येतं. हे तुम्हाला आधी हे शब्द माहित पाहिजे, नंतर नाऊन सुरू करा. ऍडजेक्टिव्ह वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणून वापरता येतो, तो तुम्हाला आधी नाही पाहायचा. आधी कॉम्प्लिमेंट शिकायचं, नंतर ऍडजेक्टिव्ह शिकायचं. आधी सब्जेक्ट शिकायचं, नंतर तुम्हाला नाऊन आणि प्रोनाऊन शिकायचं. ही क्रोनॉलॉजी. जेव्हा तुमची क्रोनॉलॉजी ब्रेक होते, आधी तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच शिकला, नंतर तुम्ही जर वाक्यात जर इलेमेंट जर शिकला, तर मी परत एकदा सांगतो, खूप मिसगाईड झाल्याची फिलिंग तुमच्या मनात येईल. लेक्चर ऐकताना कळलेलं असतं, परंतु नंतर जेव्हा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करायला घेता, असे 100% डोक्यातून निघून जातं. तेव्हा एक प्रॉपर वेनं, जसे आपण म्हणतो ना, नॅचरल अंडरस्टँडिंग कशी पाहिजे, तर ती याच्यामधून तुम्हाला कळते. तर जनरली उत्तर या ठिकाणी 1 मध्ये निघतंय. पुढे बघा, द पब्लिक आर टायर्ड ऑफ डेमॉन्स्ट्रेशन. द पब्लिक आर टायर्ड ऑफ डेमॉन्स्ट्रेशन अँड द कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. बाय द वे, तुम्हाला विचारलं इन द सेंटेन्स पेअर अबाउ द सब्जेक्ट नाउन पब्लिक अँड कमिटी ओबे द प्रिन्सिपल ऑफ. याच्यातून काय व्यक्त केलेलं आहे, काय ओबे करतो, रूल कोडला ओबे करतो. ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड नसतं, हे ऍक्च्युअली नोशनल कॉन्कॉर्ड आहे. प्रॉक्झिमिटी कॉन्कॉर्ड नाही होणार आहे. प्रॉक्झिमिटी, प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी असतं. आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कॉन्कॉर्ड नसतं, सब्जेक्ट व्हर्ब कॉन्कॉर्ड असतं. त्यामुळे हे होणार नाही. तर नोशनल कॉन्कॉर्ड म्हणजेच काय, तर तुमच्या वाक्यात असणारा सब्जेक्ट आणि तुमच्या वाक्यात असणारं जे काही व्हर्ब आहे, याचं जे काही रिलेशन आहे, हे तुम्हाला ग्रामॅटिकल ऑर्डर प्रमाणे न होता अकॉर्डिंग टू मिनिंग प्रमाणे केलं जातं. नोटीस करा, तुमच्या वाक्यातला कर्ता आणि त्याच्यानंतर येणारं जे काही क्रियापद आहे, यांचं जे अग्रीमेंट आहे, हे तुम्हाला मिनिंगच्या अनुषंगाने जेव्हा घ्यायचं, त्याला नोशनल कॉन्कॉर्ड असं बोललं जातं. तर पब्लिक हा एक जनरल वर्ड दिलेला आहे, अनेकांसाठी वापरलं, त्यामुळे क्रियापद तुम्ही पब्लिक तुम्ही अनेक वचनी घ्या. कमिटी हा कलेक्टिव्ह नाऊन आहे, तसा पब्लिक सुद्धा आहे. तो जेव्हा एकत्रित विचार केला जातो, तो सिंगल अनडिवायडेड बॉडी म्हणून एकवचनी गणला जातो. पण या ठिकाणी अर्थाप्रमाणे जायचंय आपल्याला, त्यामुळे कमिटीमध्ये अनेक सदस्य आहेत आणि त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे अनेक वचनी हॅव तुम्हाला दिलेलं आहे. जेव्हा जो नॉर्मल रूल आहे, एकवचनी करता एकवचनी क्रियापद, अनेक वचनी करताना अनेक वचनी क्रियापद, हा नॉर्मल रूल ऑर्डर फॉलो होते ग्रॅमॅटिकल, त्याला आपण सिम्पली सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंट म्हणतो. परंतु अकॉर्डिंग टू मिनिंग म्हणजे ग्रॅमॅटिकल ऑर्डर पेक्षा मिनिंग जेव्हा तुमच्या याच्यामधून फॉलो केला जातो अर्थाप्रमाणे, तेव्हा बाकी तुम्हाला त्याला नोशनल कॉन्कॉर्ड बोललं जातं. आणि ही जी काही नोशनल कॉन्कॉर्ड आहे, हे तुमच्या उत्तरात आलं पाहिजे. मग बी कुठे दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. आणि आतापर्यंत 2011 ते 2025 पर्यंत जे काही पेपर झालेले, एक 3 ते 4 वेळा नोशनल कॉन्कॉर्डवर प्रश्न येऊन गेलेले आहेत. भले असाच नाही आलेला, परंतु ज्याला नोशनल कॉन्कॉर्ड ही संकल्पना कळली, त्याला उत्तर द्यायला सोपं झालेलं आहे. 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी. पुढे बघा, चूज अन ऑप्शन किंवा ऑप्शन्स कंटेन द वर्ड विथ देअर करेक्ट टाईप. आपल्याला टाईप विचारलेले आहे, तुम्ही नीट वाक्य बघा, तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत ती काळजीपूर्वकपणे लक्षात येतील. बघायचं, सीट आणि सॅट. सीट आणि सॅट याला आपण वीक वर्ब म्हणायचं का? फीलचं फेल्ट झालेलं आहे, हे साध्या भूतकाळातली रूप दिलेली आहे. दुसरी हे मूळ रूपातले, हे साध्या भूतकाळातले दिलेली आहे. तर हे वीक वर्ब आहे का? फ्ली आणि फ्लीट हे स्ट्रॉंग वर्ब आहे का? पोस्ट आणि पोस्टेड हे वीक वर्ब आहे का? आता पहिली गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी काही कॅटेगरी दिलेली आहे, वीक वर्ब आणि स्ट्रॉंग वर्ब. तुम्हाला हे माहिती पाहिजे, वीक वर्ब म्हणजेच काय आणि स्ट्रॉंग वर्ब म्हणजे काय. तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देतो, म्हणजे तुम्हाला अजून काही गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो. तर जनरली बघायचं, वीक वर्ब आणि स्ट्रॉंग वर्ब असे 2 टाईप आहेत. तर जनरल हे थोडेसे ट्रॅडिशनल ग्रामर मध्ये शिकवले जातात. आता त्यांनी खूप जुना प्रश्न विचारलाय नवीन पद्धतीनं, म्हणजे जस्ट या प्रश्नाला पॉलिश केलेली आहे, कंटेंट खूप जुना आहे, नोटीस करायचं. वीक वर्ब यालाच आपण रेग्युलर वर्ब म्हणतो मित्रांनो. वीक वर्ब म्हणजेच काय? रेग्युलर वर्ब. आणि रेग्युलर वर्ब म्हणजेच काय? ज्या क्रियापदाची जी भूतकाळी रूप आहे ती ईडी जोडून बनतात. ईडी नसेल तर ऍटलीस्ट डी जोडला जातो किंवा टी जोडला जातो शेवटी. 99 नोटीस करा,
शब्दाच्या शेवटी ईडी डी किंवा टी जोडून अशा प्रकारे जेव्हा भूतकाळी रूप बनतात तो रेग्युलर फॉर्मॅटमध्ये आहे, त्याला वीक वर्ब म्हणायचं. आणि जनरली स्ट्रॉंग वर्ब म्हणजेच काय, का एखाद्या शब्दामध्ये ऑवेलमध्ये इंटरनली बदल होतो आणि नवीन शब्द तयार होतो भूतकाळी रूपातला. ठीक आहे, तर त्याला आपण जनरली काय म्हणतो, आपण स्ट्रॉंग वर्ब असं बोललं तर म्हणजे इरेग्युलर मध्ये येतात. मग आता जर पाहिलं सीटचा भूतकाळ रूप झालेले सॅट, सीट सॅट सॅट, याला ना ईडी ना जोडलेला आहे, ना डी जोडलेला, ना टी जोडलेला आहे, कारण इथं ऑलरेडी टी आहे, हा नव्यानं जोडलेला नाहीये. त्यामुळं या रूल प्रमाणे जर आपण जर गेलं तर मित्रांनो हे आपल्याला स्ट्रॉंग वर्ब मध्ये कन्सिडर करावं लागणार. कसं स्ट्रॉंग वर्ब मध्ये, त्यामुळे हा वीक वर्ब होणार नाही. त्यामुळे बघा ए आपला रिमूव्ह झालेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे हा आपला काय झालेला आहे या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे. दुसरं बघायचं, फीलचं तुम्ही फेल्ट मध्ये रूपांतर केलेलं आहे, फीलचं फेल्ट, तर बाकी हा तुमचा वीक वर्ब ज्याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. तर तुम्हाला बी ला उत्तरात घ्यायचं आहे. आता जो फ्ली आहे उडणे अशा अर्थानं, बरोबर आहे की नाही, तर फ्लीचं फ्लेट भूतकाळ रूप होतं, त्यामुळे हे क्रियापदच चुकीचं आहे, त्यामुळे याला स्ट्रॉंग वीक या कॅटेगरीत पकडूच नका. त्यामुळे सी ला जर रिमूव्ह जर केलं तर बघा मित्रांनो याच्यातला सी रिमूव्ह झालेला आहे, त्यामुळे हा पर्याय जातो आहे. आता हे उरलेले दोन आहेत, याच्यामध्ये डी आहे आणि याच्यामध्ये डी आहे. बघा म्हणजे डी हा तुम्हाला बरोबरच घ्यायचे, पण तुम्हाला जर बी ला जर बरोबर द्यायचं असेल, याच्यात बी नाही त्यामुळे हा पर्याय जातोय. म्हणजे आता तुम्हाला डी ला बरोबरच घ्यावं लागणार आहे, कारण चॉईस राहत नाही. काय पोस्टचं पोस्टेड ईडी जोडलेलं आहे, ही रेग्युलर वर्ब आहे, त्याला आपण वीक वर्ब म्हणू शकतो. त्यामुळे निश्चित तुम्हाला डी ला जर उत्तरात घ्यायचंय मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे बघा आता दिलेले चूज द करेक्ट प्लुरल्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड नाउन. तर आता हा जो प्रश्न आहे हा किमान 4-5 वेळा जुन्या पेपरमध्ये रिपीट झालेला आहे, याच्याविषयी डिटेल सांगण्याची गरज नाही. कुठलंही पुस्तक कुठल्याही नोट कुणाच्याही बघा तुम्ही, तुम्हाला सरळ सरळ मोकळ्या मनाने सगळे शब्द दिसतील. आपल्या नोट्स मध्ये तर तुम्हाला पहिल्यांदाच दिलेले बघा. तर जनरल जेव्हा एखादं कंपाऊंड नाउन वाक्यात असतं, कंपाऊंड नाउन म्हणजेच काय, जनरल तुमच्या वाक्यात 2 किंवा 3 शब्द एकत्रित येऊन ते कंपाऊंड नाउनचं कार्य करतात. तर अशा वेळेला जो तुमच्या शब्दातला जो हेड वर्ड असतो त्या हेड वर्डला यस जोडून त्याचं अनेक वचन करावं लागतं. तर पासर बाईज नाही होत, पासर्स बाय होतं, त्यामुळे हा यस चुकीचा आहे. कमांडर इन चिप्स नाही होत, कमांडर्स इन चिप होतो, अरे कमांडर हा हेड वर्ड आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे. ब्रदर्स इन लॉ रिपीट झालेला शब्द आहे, ब्रदरला यस जोडून बरोबर केलेले आहे. आणि सन्स इन लॉ हेही बरोबर आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सी आणि डी बरोबर घ्यायचे, कारण आपला करेक्ट विचारलेले आहे. सी आणि डी परत एकदा इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. तर 65 1 नंबरचं उत्तर तुमचं करेक्ट येत आहे. रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन 66 to 70 हे पॅराग्राफवर आलेले. मी डायरेक्टली स्क्रीनशॉट काढलाय, त्यामुळे अशा स्वरूपाचा गेलेला आहे, हे टाईप नाही केलेलं, डायरेक्टली स्क्रीनशॉट मारला या ठिकाणी. आता याचे उत्तर मी सांगून टाकतो. पॅराग्राफ हा तुलनेनं सोपा होता, त्यामुळे जनरल याच्यात काय जास्त नाही, एक साधारणतः 4-5 मार्क या ठिकाणी पडू शकतात. तर या ठिकाणी नोटीस करा, 66 नंबरचा 3 नंबरचं उत्तर नोट डाऊन करा, 67 साठी 2 नंबरचं उत्तर आहे, 68 साठी 1 नंबरचं उत्तर आहे, नोट डाऊन करा, 69 साठी तुमचं 4 नंबरचं उत्तर नोट डाऊन करायचंय, आणि 70 साठी 2 नंबरचं उत्तर नोट डाऊन करा. चेक करा तुमचे उत्तर ह्या पद्धतीने आलेली आहे का. सेट जर बदललेली असतील तर प्रश्नावरून तुम्ही उत्तर चेक करा, तुमची तुम्हाला आयडिया येऊन जाते. या ठिकाणी बघायचं वेन बट अँड फॉर हे 2 कंजंक्शन आहेत मित्रांनो. जेव्हा वाक्यामध्ये 2 क्लॉजला जोडण्याचं काम करतात, 2 क्लॉजेस जोडतात, तेव्हा त्याच्या अगोदर प्रेसिड म्हणजे च्या अगोदर काय वापरलं जातं. तर हा खूप कॉमन नोट मी माझ्या नोट्स मध्ये सुद्धा टाकून दिलेले आहे. वेन बट अँड फॉर कनेक्ट क्लॉजेस दे आर प्रेसिडेड बाय अ कॉमा, स्वल्पविराम अगोदर दिलं जातं. जसं पाहायचं ही इज इंटेलिजंट हे एक मेन क्लॉज आहे, आणि ही लॅक्स ऑफ एक्सपिरियन्स हा दुसरा क्लॉज आहे. हे 2 स्वतंत्र क्लॉज जोडले कशाने, बटने, आणि त्यामुळे याच्या आधी काय आलेलं आहे मित्रांनो, कॉमा आलेला आहे. कॉमा उत्तरात आलं पाहिजे. तर या ठिकाणी सिंगल इन्व्हर्जन वगैरे असं येणार नाहीये, डबल इन्व्हर्जन वगैरे होणार नाही, आणि एक्सक्लामेटरचा काही संबंध नाही या ठिकाणी. पुढे घ्या, थ्रो अँड थ्रो मीन्स खूप कॉमन आहे, ज्याचं वाचन आहे ऍटलिस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसवर त्याला उत्तर देता येतं. थ्रो अँड थ्रो इट मीन्स एंटायरली, कम्प्लिटली असं म्हणतो, जास्त याच्यामध्ये डिटेल जाण्याची गरज नव्हती. टू बी हार्ड अप नावाची एक इडियम तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता ही नक्की नवीन आहे,
उत्तर दिलेलं असेल तर वेल अँड गुड, नसेल दिलं तरी वेल अँड गुड, काही फरक पडणार नाही. नोटीस करा, जेव्हा तुमचा पेपर हा थोडासा डिफिकल्ट येतो तेव्हा 1 2 3 प्रश्न नाही डॉट दिले तरीही काही फरक पडत नाही. ना त्याचा तुमचा स्कोर वाढणार आहे, ना त्याचा तुमचा स्कोर कमी होणार आहे, ना जनरल मेरिटवर काही डिफरन्स सापडणार आहे. फॉलो करा, काय फरक पडत नाहीये. कारण पेपरची जर लेवल जर पाहिजे तर हार्ड आहे, त्यामुळे एखाद दुसरा प्रश्न सोडलं तर काही फरक पडत नाही. नोटीस करा, टू बी हार्ड जनरली ऍडजेक्टिव्ह किंवा आपण फ्रेज म्हणू शकतो. हॅव्हिंग व्हेरी लिटल मनी ऑर बिंग फायनान्शियल डिफिकल्टी. हार्ड अप म्हणजे तुम्ही खूप असं आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहात. व्हेरी स्ट्रिक्ट होणार नाहीये, व्हेरी अँग्री नाही, टू बी शॉर्ट ऑफ काइंडनेस होणार नाही, टू बी शॉर्ट ऑफ मनीला उत्तरात घ्या. 73 साठी इथं पर्याय क्रमांक 4 उत्तरात येत आहे. पुढे बघायचं, कम अप टू इम्प्लाइज. आता कम अप टू ही जी फ्रेज आहे ऍक्च्युली थोडंसं कन्फ्यूज करणारी ही फ्रेज आहे. परत एकदा याचं सुद्धा उत्तर थोडं आयदर आणि ऑरच्या स्वरूपात आहे, की एक्झॅक्टली तुम्ही देऊ शकत नाहीये. कम अप टू चे वेगवेगळे मिनिंग आहे. कार्याचं इथं तुम्हाला सेंटेन्स दिलेलं नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं. वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे याचा मिनिंग इम्प्लाय काय होतो ते तुम्हाला सजेस्ट करा. असं जर असतं तर अजून काही गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, पण इथं वाक्य दिलेलं नाहीये. त्यामुळे इथे मोर दॅन वन आन्सर पॉसिबल आहे. काय मोर दॅन वन आन्सर पॉसिबल आहे. कम अप टू चा मिनिंग होतो टू रीच अन ऍक्सेप्टेबल लेवल ऑर स्टँडर्ड. नोटीस करायचं, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या स्टँडर्ड प्रमाणे ऍक्सेप्टेबल लेवल पर्यंत येणं, किंवा माझी अपेक्षा अशी आहे का तू या लेवल प्रमाणे यावं किंवा तुम्ही असं कार्य करावं, आणि त्या व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही कार्य करता म्हणजे त्या व्यक्तीच्या ऍक्सेप्टेड स्टँडर्ड प्रमाणे येणार आहे. त्यामुळे टू बी व्हेरी नियर कॉन्टॅक्च्युअली काही अंशी येऊ शकेल. अप्रोच टू च्या जवळ येणं हा सुद्धा काही अंशी येऊ शकतो. आणि टू बी इक्वल टू च्या समान असणं हा थोडासा जास्त ऍक्युरेट आहे, परंतु परत एकदा सांगतो इथे थोडंसं याच्यामध्ये संदिग्धता आहे, कारण यांनी वाक्य दिलेलं नाहीये. त्यामुळे एका फ्रेजचे मल्टिपल मिनिंग या ठिकाणी पॉसिबल आहेत. त्यामुळे इथं नक्की उत्तर कुठलं द्यायचं हे निश्चित काही उत्तर निघत नाहीये. टू ट्राय टू जॉईन हँड इथं बाकी डीचा उल्लेख होणार नाहीये. टू रीच ऍज फार ऍज अ पर्टिक्युलर पॉइंट, एखाद्या विशिष्ट पॉइंट पर्यंत पोहोचणं. त्यामुळे याला व्हेरी नियर पण म्हणू शकेल आपण. टू अप्रोच टू सुद्धा म्हणू शकेल. त्यामुळे थोडंसं हा जो प्रश्न आहे हा याचा दिमाग लागत नाही. जर वाक्य दिलं असतं तर वाक्यातून याचा अर्थ बरोबर शोधता आला असता, पण इथं फक्त फ्रेज दिलेली आहे. त्यामुळे एक्झॅक्टली याचं उत्तर जे आहे हे काय येईल हे आपल्याला आयोगाच्या आन्सर कीला डिपेंड सोडावं लागेल. याचं निश्चित उत्तर कुणालाही थेट देता येणार नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळं याच्या बाबतीत थोडी संदिग्धता आहे, परंतु थोडंसं जास्त स्ट्रॉंग जे आन्सर असणार आहे, स्ट्रॉंग आन्सर मी परत एकदा सांगतो, टू बी इक्वल टू असं म्हणायला हरकत नाहीये. 3 नंबरचं थोडं स्ट्रॉंग आहे, परंतु 1 आणि 2 हे 100% चुकीचं म्हणू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याचं काय उत्तर आहे ते आयोग ठरवेल, परंतु याचं थोडं सी हे थोडं जास्त ऍक्युरेट उत्तर येणं अपेक्षित आहे. पुढे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स दॅट प्रॉपरली रेफर्स टू द इडियम. कोणती इडियम विचारलेली या ठिकाणी बघायचं, गेट अ मंकी ऑफ युअर बॅक. गेट ऑफ, नोटीस करा इथं फ्रेज आहे गेट ऑफ, गेट ऑफ. आता ह्या फ्रेज मध्ये तुम्हाला हे दिलेले आहे, पण ही ऍक्च्युअली आहे इडियम. इडियम मध्ये ही फ्रेज आलेली आहे गेट ऑफ. म्हणजे नोटीस करा, यू आर, गेट ऑफचा अर्थ काय होऊ शकतो जनरली, टू रिमूव्ह द प्रॉब्लेम, टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, टू गेट रीड फ्रॉम द प्रॉब्लेम. एखादी समस्या आहे, प्रॉब्लेम आहे का त्यापासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेता, एखादी वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे त्यातून स्वतःला तुम्ही सोडवून घेता. त्यामुळे गेट अ मंकी ऑफ युअर बॅक, जसं तुम्ही खूप अडचणीमध्ये सापडलेला आहात आणि अडचण हीच तुमच्या दृष्टीने एक महत्वाची समस्या आहे आणि तुम्ही या अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय, बाहेर पडलेले आहात, म्हणजे यू गेट अ मंकी ऑफ युअर बॅक. नोटीस करा, समस्येतून वगैरे काय होणे, बाहेर पडणे. टू फ्री युअर सेल्फ फ्रॉम अ सेव्हर बर्डन, प्रॉब्लेम ऑर डिफिकल्टी एक्सेट्रा. बघायचं, ती गॉट अ मंकी ऑफ हर बॅक आफ्टर इटिंग टू मच केक. काय संबंध नाही या ठिकाणी, जास्त केक खाऊन तिने समस्या दूर केल्या, काय संबंध. म्हणजे शब्दशः ही जी काही इडियम आहे ही या वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे मॅच होत नाही. पहिलं वाक्य गेलं, द न्यू पॉलिसी विल गेट अ मंकी ऑफ युअर बॅक फॉर एम्प्लॉईज. नवीन जी पॉलिसी आहे तर ती अशा प्रकारचे एम्प्लॉईज आहे त्यांचे जे काय बर्डन हे कमी करणार आहे, पण तुम्ही त्यापासून सुटलेले आहेत का असं दिलेलं नाही. त्यामुळे कुठंतरी
हा जो काही कर्ता आहे, हा कर्ता एम्प्लॉई त्याच्यापासून सुटका करून घेतो असा कॉन्टेक्स्ट पाहिजे होता, पण इथे याचा वेगळ्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे मांडले, ह्या कॉन्टेक्स्ट चुकीचा आहे. ही ट्राईड टू गेट अ मंकी ऑफ हिज बॅक गोइंग टू जिम बट इट वॉज क्लोज्ड. काही संबंध नाहीये, तेव्हा इथं जिम वगैरे अशा पद्धतीनं समस्या बर्डन कमी होत नाहीये. क्विट, क्विट म्हणजे आपण कुठेतरी स्थगिती देणं, थांबवलेलं पाहायचं. क्विट हीज टॉक्सिक जॉब, म्हणजे तो जॉब आहे खूप टॉक्सिक आहे, खूप वेदनादायक त्रास देणारा जॉब आहे, तो त्याने रिमूव्ह केलेला आहे. बरोबर आहे. ऑज अ ह्यूज रिलीफ, म्हणजे एखाद्या जॉब पासून तुम्हाला खूप त्रास समस्या उद्भवतात आणि तुम्ही आता ते बंद करून टाकलेले आहे, म्हणजे तुम्ही काय केलेलं स्वतःला त्या बर्डन पासून दूर लोटलेला आहे. बरोबर आहे. लाईक गेटिंग अ मंकी ऑफ हिज बॅक. निश्चितच मित्रांनो, एखादं कार्य खूप टायर्ड समय बोरिंग आहे आणि त्यातून तुम्हाला निश्चित त्रास होतो आहे आणि तो तुम्ही अशा प्रकारचं कामच सोडून देता, म्हणजे तुम्ही त्या संकटापासून त्या समस्येपासून बरोबर आहे काय झालेलं स्वतःला गेट रीड ऑफ केलेलं आहे. मग थोडक्यात काय 4 नंबर मध्ये ही इडियम अगदी तंतोतंत मॅच झालेली आहे. 4 नंबरचं उत्तर करेक्ट येत आहे. पुढे बघा, रीड द फॉलोइंग वर्ड्स कॉलम एक्स कॉलम वाय, एकमेकाला मॅच करायचे. आता प्रश्न भले मोठा आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. तुम्ही जर पेपर जर अगदी 2024चा जरी पेपर पाहिले तर 24च्या पेपरमध्ये युबिक्युटस हा शब्द बघा, 2024 मध्ये 2 वेगवेगळ्या पेपरमध्ये युबिक्युटस हा शब्द रिपीट झालेला आहे मित्रांनो. युबिक्युटस याचा अर्थ काय होतो मित्रांनो? समथिंग युनिव्हर्सल, समथिंग इझिली फाउंड एव्हरीवेअर, का जो सर्वत्र दिसतो, युनिव्हर्सल आहे. बघा, एकदा हा प्रश्न कॅन्सल झाला युबिक्युटस वरचा आणि एकदा याचं उत्तर युनिव्हर्सल दिलं होतं. हे 2 वेळा रिपीट झालेलं आहे, म्हणजे 2 साठी तुम्हाला युनिव्हर्सल घ्यायचं आहे, म्हणजे सी उत्तरात घ्यायचंय. इथं 2 साठी बी नको आहे, 2 साठी डी नको आहे, 2 साठी सी आणि 2 साठी ए. तर ए नको, बी नको आणि सी नको. म्हणजे मित्रांनो 2 साठी सी जर एकाच ठिकाणी दिलेले, लय डोकं लावायची गरज नाही, इथं तुमचं उत्तर क्रॅक होते. लॉजिकली उत्तर देता आलं पाहिजे. अरे सगळंच्या सगळं आपल्याला माहितीच पाहिजे अशातला भाग नाहीये, पण जे माहिती आहे त्याच्या आधारे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे, जेणेकरून काय होतं, त्या बाकीच्या गोष्टींमध्ये तुमचा जो जाणारा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही दुसरे 1-2 प्रश्न आरामशीर सॉल्व्ह करू शकता. तर जनरली हा टाइम मॅनेजमेंटचा पार्ट आहे मित्रांनो. तुम्ही एखादा प्रश्न किती पटकनी लॉजिकली उत्तर देऊन पुढे निघून जाता का त्याच प्रश्नामध्ये स्वतःला गुरफटवून ठेवता. कारण तुम्ही जर एखाद्या प्रश्नात जास्त वेळ दिला तर पुढच्या प्रश्नांना तुम्हाला वेळ कमी पडणार आहे. तर लॉजिकली उत्तर देऊन पुढे निघून जा, काही चुकत नाहीये, हे 100% शास्त्रशुद्ध आहे. उत्तर तुमचं 2 नंबर मध्ये येत आहे. तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. हवी असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून ठेवा वाटलं असतं. मी याच्यावर जास्त चर्चा करत नाहीये. गिव्ह 1 वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द स्टेटमेंट द ऍक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑन पास्ट इव्हेंट. रिपीट झालेलं आहे का जेव्हा तुम्ही घडून गेलेल्या गोष्टी आहेत, गतकाळ ज्याला आपण म्हणतो, आपण 2026 मध्ये आहोत आणि तुमच्या गतकाळामध्ये जे काही घडलेलं आहे तुम्ही ह्या जुन्या गोष्टींकडे घटनांकडे तुम्ही पुन्हा एकदा वळून पाहता. वळून म्हणजे मागे वळून नाही पाहायचं, एक्झॅक्टली तुम्ही विचार करतात, मनातल्या मनात तुम्ही भूतकाळ आठवतात. तर याला जनरली काय बोललं जातं मित्रांनो? रेट्रोस्पेक्शन बोललं जातं. लक्षात ठेवायचं, गत काळातील ज्या आठवणी असतात त्यांना तुम्ही उजाळा देणं, त्याला रेट्रोस्पेक्शन बोललं जातं. त्यामुळे तुम्हाला बी ला उत्तरात घ्यायचे पर्याय क्रमांक 2. म्हणजे बाकीचे शब्द काय ते नीट पाहून घ्या. रेट्रोस्पेक्शन हे आपलं उत्तर आहे, हे ऑलरेडी रिपीट झालेलं आहे. पाहायचं रिकॅपिट्युलेशन, समरायझिंग व्हॉट हॅज बीन सेड, तुम्ही जे काही बोललेलं आहात त्याला समराइज करायचं, ब्रीफ मध्ये तुम्हाला मांडायचंय. हा वेगळा शब्द आहे, पाठ करून ठेवा. इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो आत्मनिरीक्षण करणे, बरोबर. एक्झामाइनिंग युअर ओन थॉट्स अँड फिलिंग, तुमच्या भावना तुमचे विचार एक्झामाइन करणे म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये अंतर्मुख होऊन विचार करत आहात, नोटीस करा. आणि पुढे दिलेले मेमरायझेशन म्हणजे तुम्ही एखादी अवघड गोष्ट अवघड संकल्पना मेमराइज करण्यासाठी तुम्ही बाय हार्ट तयारी करताय, लक्षात ठेवण्यासाठी वाचन करताय. ठीक आहे. तर हे वेगळे शब्द आहेत. तर पुढे जर नवीन एक्झाम पुढे जे येतील त्यांच्या दृष्टीनं हे 3 नवीन आहेत. तर हा बाकी रिपीट झालेला आहे, माहिती असावा. पॉइंट आउट द बेस इन द वर्ड अनफ्रेंडलीनेस. पहिल्या गोष्ट तुम्ही नोटीस करायची, तुम्हाला हे शब्द दिलेले पाहायचं, बेस. तर मित्रांनो बेस म्हणजेच काय? बेसलाच आपण दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणतो रूट वर्ड, का जो फायनल आहे, का जो स्प्लिट होऊ शकत नाही. काय फायनल आहे, जो स्प्लिट होऊ शकत नाही, नोटीस करायचं. आता रूट शब्द दिलेला पाहायचं, काइंड, काइंडला मी जोडलं LY. दुसरा शब्द दिलेला आहे परत एकदा काइंड,
याला जोडला मी NESS. त्या दोन शब्दांमधला आपण LY काढू शकतो. मूळ शब्द तयार झाला तुमचा काइंड, म्हणजे हा झाला तुमचा बेस वर्ड. सेम काइंडनेस मधला नेस काढू शकतो, मूळ शब्द झाला तुमचा बेस वर्ड, यालाच रूट वर्ड बोललं जातं. तसा तुम्हाला मूळ शब्द दिलेला अनफ्रेंडलीनेस बघा. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही पाहता ना अनफ्रेंडली FRIENDLY, अनफ्रेंडली मध्ये Y चा लोप झालेला आहे आणि LINESS दिलेला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो अन हा प्रिफिक्स आहे का जो सुरुवातीला आलेला आहे, त्यामुळे याचा संबंध नाहीये, हा सोडून द्या. आता उरलेला शब्द फ्रेंडलीनेस, तर याच्यामध्ये बघा फ्रेंड हा तुम्हाला बेस वर्ड म्हणता येईल, कारण याच्यापासून दोन शब्द तयार झालेले आहेत. एक आहे तुमचा फ्रेंडली FRIENDLY, तर LY जो आहे हा सफिक्स आहे आणि ह्या Y चा लोप होऊन INESS जोडलेला आहे, हा सुद्धा एक सफिक्स आहे. मग या ठिकाणी डबल सफिक्स आहे, आपण याला रिमूव्ह करू शकतो आणि याच्यातून जो एकच फायनल बेस वर्ड रूट वर्ड तयार होतो तो बेसिकली तुमचा असला पाहिजे फ्रेंड. त्यामुळे 3 नंबरचं उत्तर हे मोर ऍक्युरेट आहे मित्रांनो, नोटीस करा, काळजीपूर्वकपणे समजून घ्या. बेस म्हणजेच काय, रूट वर्ड म्हणजेच काय, का जो फायनल शब्द आहे, अंतिम शब्द आहे, जो अगेन स्प्लिट होऊ शकणार नाही. नोटीस करा, अनफ्रेंड नाही होणार आहे कारण अन हा प्रिफिक्स आहे, अनफ्रेंडली होणार नाही कारण LY हा सफिक्स आहे, आणि फ्रेंडली होणार नाही कारण LY परत एकदा सफिक्सच आहे. मग जर याला सफिक्स जोडला तर याला रूट वर्ड कसं काय म्हणता येईल, त्यामुळे फायनल वर्ड आहे तुमचा फ्रेंड. नोटीस करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. चूज द करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड कॉल ॲट, रिपीट झालेली फ्रेजल वर्ब आहे. कॉल ॲट इट मीन्स टू व्हिजिट समवन हाऊस ऑफिस. नोटीस करा, एखाद्या व्यक्तीच्या घराला, एखाद्या व्यक्तीच्या ऑफिसला टेम्पररी काळापुरती, तात्पुरती धावती भेट देणं. धावती भेट म्हणजे तळ ठोकून राहायचं नाही 8 दिवस. धावती भेट म्हणजे सपोज तुम्ही पुण्यामध्ये आलेला आहात बाहेरच्या गावावरून आणि जाता आता तुमच्या मित्राला भेटून गेला, किंवा तुम्ही सपोज तुम्ही नांदेडच्या, छत्रपती संभाजीनगरच्या आहात, कोल्हापूरचे, सांगलीचे आहेत, मुंबईचे आहात आणि पुण्यामध्ये काही कामानिमित्त आलेला आहे आणि दख्खन प्रबोधिनी मुसळे सरांच्या अकॅडमीला जाता जाता भेट देऊन गेलेला. धावती भेट देणं याला कॉल ॲट असं बोललं जातंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तरात आलं पाहिजे. पुढे बघा, सिलेक्ट द वर्ड विच इज मोस्ट अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड बॉयस्ट्रस. हा शब्द PYQ रिपीट झालेला आहे, माहितीचं पाहिजे, इथं तुम्हाला चॉईस नाही. बॉयस्ट्रस इट मीन्स व्हेरी नॉइझी, एनर्जेटिक अँड राउडी टाईपचा व्यक्ती. तर राउडी हा शब्द सुद्धा रिपीट झालेला आहे PYQ मध्ये. तर अशा स्वरूपाचा आहे. मग जो नॉइझी आहे याच्या अपोजिट तुम्ही काय होऊ शकता मित्रांनो, क्वाईट शब्द होऊ शकता. नोटीस करा, क्वाईट आहे, काम आहे, बरोबर आहे की नाही. सबड्यू आहे, आज्ञाधारक, पीसफुल, शांतता, शांत असलेला. त्यामुळे 2 नंबरचं उत्तर 80चं जे आहे हे येणं अपेक्षित आहे, तुमचं लक्षात ठेवायचं. पुढे 81, वी विल कंटिन्यू टू फाईट ॲज लॉंग ॲज इट टेक्स. इन द सेंटेन्स फाईट मोस्ट नियरली मीन्स. नोटीस करा, ह्या पेपरचं अजून एक वैशिष्ट्य आहे, एक्झाम मध्ये व्होकॅब्युलरी ही अप्लाइड विचारलेली आहे, म्हणजे शब्द आणि त्याचा मिनिंग नाही विचारला, तिचा वाक्यात उपयोग बरोबर आलेलं वाक्य शोधा. इथं तुमचं डबल काम केलेलं आहे, त्यामुळे फक्त शब्दांचे मिनिंग पाठ करण्यापुरता अभ्यास नको आहे. आता गरज आहे तुम्ही जे वाचन केलेले आहे त्याचे ऍप्लिकेशन वाक्यामध्ये चेक करणं, ही आता काळाची डिमांड आहे. मग बघायचं, वी विल कंटिन्यू टू फाईट फॉर ॲज लॉंग ॲज इट टेक्स. जितका काळ लागेल तितका वेळ तुम्ही फाईट करत राहणारे, म्हणजे संघर्ष करत राहणारे, ज्या डिफिकल्टीज आहे त्या सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. त्यामुळे हाईड अर्थ होणार नाही. स्ट्रगल फॉर अ कॉज. कॉज म्हणजे एखादं कारण, एखादी समस्या आहे, एखाद्या समस्येसाठी तुम्ही काय करताय, स्ट्रगल करताय, म्हणजे तुम्ही त्या समस्येला सॉल्व्ह करण्यासाठी फाईट करताय. निश्चित तुम्हाला बी ला उत्तरात घ्यायचंय. सरेंडर म्हणजे डायरेक्टली तुम्ही सरेंडर करणे, थोडक्यात आपण म्हणतो की तुम्ही स्वतःला स्वाधीन करणं असा अर्थ होणार नाहीये. कम्प्लीट इन अ गेम होणार नाही. तुम्हाला बी उत्तरात घ्यायचं आहे. बी तुम्हाला परत एकदा मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, तर नीट एकदा काळजीपूर्वकपणे उत्तरात चेक करा. पुढे बघा, चूज द प्रॉपर सफिक्स टू मेक द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुल. आता या ठिकाणी सफिक्स विचारलाय. हर चाइल्ड डॉट डॉट इन्थुझियाझम वॉज कॉन्टॅजियस लिफ्टिंग एव्हरीबडीज मूड. प्रत्येकाचा मूड या ठिकाणी त्याने काय केलेलं, लिफ्ट केलेला आहे. मग मित्रांनो इथं तुम्हाला चाइल्ड हा जो शब्द आहे हा रूट वर्ड आहे. नोटीस करा, चाइल्ड हा काय आहे, रूट वर्ड आहे. तर याला आपण बेस सुद्धा म्हणू शकतो. तर याला काय जोडायचंय, तर चाइल्ड लाईक जोडता येतं, चाइल्डिश जोडता येतो,
चाइल्ड माइंडर असा शब्द नाहीये. आणि चाइल्डहुड हा शब्द नाऊन तयार होतो. चाइल्डहुड इंथुझियाझम होणार नाही. राहिले दोनच. आता याच्यामध्ये चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक रिपीट झालेले आहेत पीवायक्यू मध्ये. तर चाइल्डिश जो शब्द आहे मित्रांनो हा थोडा निगेटिव्ह अर्थाने दिला जातो, ज्याला आपण म्हणतो का थोडा इमॅच्युअर आहे, पोरकट स्वभाव ज्याला आपण म्हणतो. म्हणजे जो फक्त शरीरानं वाढलेला आहे, मनानं नाही, विचारानं नाही. बोलायचं कसं, वागायचं कसं याला फारसं कळत नाही. विनाकारण हसतो, विनाकारण गप्प बसतो, मुद्द्याला सोडून बोलतो, त्याला आपण इमॅच्युअर्ड पर्सन म्हणेल. तर हे चाइल्डिश इंथुझियाझम नसतो. जनरल तर तुमचा पाहिजे चाइल्ड लाईक, अ पॉझिटिव्ह मिनिंग इनोसंट आपण म्हणू शकतो. थोडा इनोसंट आहे, ज्याला आपण निरागस ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे की नाही. तुमच्यामध्ये इंथुझियाझम उत्साह तो निरागस आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू नाही वगैरे. अगदी मनातून तुम्ही खळखळून तुम्ही हसतायत किंवा तुमच्या मनामध्ये तुम्ही उत्साह दाखवतायत, ह्या गोष्टी आपण म्हणतो. इथं तुम्हाला चाइल्ड लाईकला उत्तरात घ्यायचं आहे. इथे 82च पर्याय क्रमांक 1 येणं उत्तर जास्त अपेक्षित आहे मित्रांनो. पुढचं बघा, चूज द करेक्ट ऑप्शन दॅट रिप्लेसेस द फ्रेज अग्री विथ इन द सेंटर. रिप्लेस करायचे तुम्हाला बघा. आय अग्री विथ युअर टर्म्स. टर्म्स अँड कंडिशन्स असतात. एखाद्या व्यक्तीच्या ज्या काय कंडिशन्स आहे, टर्म्स आहे, तुम्ही त्याला अग्री आहात म्हणजेच काय, तुम्ही त्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट केलेल्या आहेत, स्वीकारलेल्या आहेत. तुम्ही स्वीकार करता म्हणजे तुम्ही त्याला अग्री झालेला. नोटीस करा. तुम्ही अलाव म्हणजे तुम्ही दुसऱ्याला अलाव करताय, असं होणार नाही. तुम्ही स्वतः अलाव नाही करत, तुम्ही ऍक्सेप्ट करता आणि दुसऱ्याला अलाव करताय. त्यामुळे येणार नाही. एक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय काहीच संबंध नाहीये. आणि अप्रूव्हल म्हणजे तुम्ही मान्य करणे किंवा आपण मंजुरी देणं. तिथं तुम्ही अग्री विथ म्हणजे तुम्ही ऍक्सेप्ट करता, कोणी कशाला मंजुरी देत नाही. त्यामुळे 4 नंबरचं उत्तर येणं अपेक्षित आहे. पुढे बघा, पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. इथे तुम्हाला 4 वाक्य दिलेत आणि नवीन नाही, अशा टाईपचा प्रश्न ऑलरेडी 18-19 येऊन गेलेले आहेत. बघायचं मित्रांनो, तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, अ पर्सन हु राइट्स प्लेज. प्लेज म्हणजे नाटक. जो व्यक्ती नाटक लिहितो तर त्या व्यक्तीला काय बोललं जातं मित्रांनो, प्ले राईट. प्ले राईट किंवा प्ले रायटर दोन्ही पण चालतील. प्ले रायटर किंवा प्ले राईट, इट मीन्स अ पर्सन हु राइट्स प्लेज, नाटक लिहिणारा व्यक्ती. त्यामुळे हे वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बरोबर आहे. असायलम ज्याला आपण म्हणतो, इज अ प्लेस वेअर मेंटली इल अँड मॅड पर्सन आर केप्ट. बरोबर आहे. ज्याला आपण म्हणतो की ज्या ठिकाणी वेडे लोक का जे मेंटली वगैरे इल आहेत, अशा स्वरूपाचे वेडे लोकांचं जे इस्पितळ असतं, हॉस्पिटल असतं, त्याला असिलम बोलत. हे बरोबर आहे. हर्मिट इज अ पर्सन हु लिव्हज इन नेचर आफ्टर डिस्कार्डिंग सोसायटी. डिस्कार्ड म्हणजे त्याग करणे, सोडून देणं. बरोबर आहे. फॉर सम रिलिजियस रिझन, धार्मिक उद्देशानं तुम्ही एकांतवासामध्ये जाताय, जप जापे करता. आपल्याकडे जे नागा साधू असतात बघा, म्हणजे साधू लोक आहे का जे त्यांच्या घरामध्ये प्रपंचामध्ये मन न रमता ते कुठेतरी एकांतवासामध्ये जातात, गुहेमध्ये जातात, हिमालयामध्ये जातात, अरण्यामध्ये जातात आणि तिथे शांततेनं देवाची साधना भक्ती करत असतात आणि त्यांच्या आजूबाजूला लोक नसतात. लक्षात ठेवा. त्याला हर्मिट बोललं जातं. त्याला मराठीत म्हणतो एकांतवासी. बरोबर आलेलं आहे. आणि शेवटी दिलेलं आहे, अ प्लेस वेअर बर्ड्स अँड अॅनिमल्स आर प्रोटेक्टेड अँड एनकरेज टू ब्रीड. त्यांचं जे काही संगोपन आहे ते संगोपन होतं आणि त्यांची जी काही, ज्याला आपण म्हणतो की पुढे जे काही ब्रीड होणं म्हणजे त्याची वाढ होणं, बरोबर आहे की नाही, प्रजनन होणं, याच्यासाठी जिथं प्रोत्साहन दिलं जातं तर त्याला काय बोललं जातं, सँक्च्युरी, ज्याला आपण अभयारण्य असं म्हणतो. तर ठीक आहे, हे सगळेच बरोबर आहे, याच्यात एकही चुकीचं नाही. त्यामुळे ऑल ऑफ दीज उत्तरात येणं अपेक्षित आहे. यूज चूज फ्रॉम द फॉलोइंग अँड ऑप्शन्स विच विल करेक्ट सिनोनिम्स वर्ड पेअर. बघा, सगळे सिनोनिम अँटोनिम त्यांनी असं पेअरच्या स्वरूपात दिलेले. त्यामुळे इथून पुढच्या पेपर्स मध्ये हा फॉर्मॅट तुम्ही नीट लक्षात ठेवायचा. स्टेराईल ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वांस, स्टेराईल म्हणजे वांस, त्यामध्ये अनप्रोडक्टिव्ह. बरोबर आहे की नाही का. जर आपण म्हणतो की बंजर, जसं आपण म्हणतो राजस्थान मधली जमीन आहे मोस्टली कशी स्टेराईल आहे, बॅरन आहे का जिथे काही उगवत नाही, पिकत नाही, अशा स्वरूपाचं. म्हणजे बॅरन आणि स्टेराईल ही एकमेकाला सिनोनिम होणार आहे, अनप्रोडक्टिव्ह. पुढे दिलेले व्हल्गर आणि कोर्स हे रिपीट झालेले आहे बघा. त्यामुळे हे उत्तरात येणं अपेक्षित आहे. आणि 4ही पर्याय जर पाहिजे तर फक्त या ठिकाणी 2 दिलेले आहे, त्यामुळे बीच आपल्याला चेक करायचं आहे. बरोबर आहे. तर ए उत्तरात बरोबर आहे, त्यामुळे पहिला पर्याय नको आहे आणि चौथा पर्याय नको. आता ए हा 2 ठिकाणी आहे. आता फक्त बी सांगेल की कुठचं उत्तर बरोबर आहे. स्टॅटिक अँड मुव्हिंग, तर काही अंशी होईल
पण व्हेरी आणि इन्थुझियास्टिक हे होणार नाही. व्हेरी म्हणजे खूप प्रचंड थकलेला आणि इन्थुझियास्टिक म्हणजे उत्साही, त्याच्यामध्ये एनर्जी आहे, तो काही कार्य करू शकतो. त्यामुळे हे मित्रांनो अँटोनिम होणार आहे, सिनॉनिम नाही. म्हणजे तुम्ही जर बीला जर रिमूव्ह केलं, याच्यातलं जर बी रिमूव्ह होत असेल तर फक्त पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर जे आहे हे करेक्ट येणार आहे, हे बाकीचे चुकणार आहे. दिल, पॅशन जरा वेळ ठीक आहे, तर वाईल्ड अँड टॅम असं होणार नाही. शाय अँड बॅशफुल होऊ शकेल, टॅम अँड मॉडरेट होणार नाही. त्यामुळे तुमचं 2 नंबर उत्तर करेक्ट आहे. टू शो द व्हाईट फिदर, रिपीट झालेली इडियम आहे. टू शो द व्हाईट फिदर इट मीन्स टू ऍक्ट लाईक अ कावर्ड. भित्रेपणानं तुम्ही स्वतःला पाठ दाखवून पळून जाताय, घाबरतात, तर तुमचं कार्य करायला असमर्थता दर्शवतात. बीला उत्तरात घ्यायचं आहे ओनली बी, पर्याय क्रमांक 2. 86चं पर्याय क्रमांक 2 उत्तर करेक्ट आहे. द होल फॅमिली इज इन द सूप. इथं दिलेली इडियम बघा, नाउ डेज ट्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. ही ऑलरेडी 2025च्या सीडीएसच्या पेपरमध्ये येऊन गेलेली बघायचं मित्रांनो. सीडीएसच्या पेपर मधली कॉपी झालेली इडियम आहे, इन द सूप. बाय द वे, ज्यांनी धुरंधर पिक्चर पाहिला असेल, धुरंधर पिक्चर मध्ये सुद्धा या इडियमचा 2 वेळा उल्लेख झालेला आहे. जेव्हा जे काही सैन्याल जे काही अधिकारी आहेत आपल्या भारतातील, ते जो हमजा आहे त्याला भारतातून पाकिस्तानला पाठवायच्या अगोदर त्याची जी शेवटची मुलाखत झालेली असते, तिथं हा डायलॉग त्याने वापरलेला आहे, हमारा एक और भी आदमी वहां पे है जो तुमको लीड करेगा, शायद वो तुम्हें लाइफ में कभी नहीं मिलेगा, बट वेन एवर यू आर इन द सूप ही विल डेफिनेटली हेल्प यू. असं वाक्य त्या ठिकाणी दिलेले. वेन यू आर इन द सूप म्हणजे जेव्हा जेव्हा तू अडचणीत सापडशील तेव्हा तो डेफिनेटली तुला मदत करेल. असा डायलॉग धुरंधर मध्ये दिलेला आहे. बाय द वे हा सीडीएस मध्ये रिपीट झालेला आहे. इट मीन्स इन डिफिकल्टी. बीला उत्तरात घ्यायचं मित्रांनो, कम्प्लीटली उत्तर येते पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, ट्रेस द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू हॅव कांगारोज इन द टॉप पेडॉक. नवीन आहे, पूर्णपणे नवीन आहे, नोटीस करायचं. काय पूर्णपणे नवीन आहे, माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, थोडं नवीन अपडेटेड व्होकॅब्युलरी पाहिजे. टू हॅव कांगारोज इन द टॉप पेडॉक इट मीन्स समवन इज व्हेरी क्रेझी, व्हेरी एक्सेंट्रिक, ज्याला आपण म्हणतो नॉट थिंकिंग क्लिअरली. खूप क्रेझी आहे, एक्सेंट्रिक आहे, उतावीळ झालेला आहे एखादं कार्य करताना, पण तो करताना तो कुठल्याही प्रकारे विचारपूर्वक सगळा निर्णय घेत नाही. टू बी मॅड ऑर एक्सेंट्रिक, एक मध्ये उत्तर येत आहे. आफ्टर समवन होणार नाही, रिव्हेंज घ्यायचं नाहीये आणि फ्युरियस पण व्हायचं नाही. हिला उत्तरात घ्या. कम्प्लीट उत्तर 88चं पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट येत आहे. पुढे तुम्हाला पाहायचं या ठिकाणी बघा, चूज द सेंटेन्सेस वेअर द फ्रेज गिव्ह ओव्हर इज मिनिंगफुल यूज. परत तुम्हाला नवीन सांगितलेलं या ठिकाणी का फ्रेजल वर्ब, इडियम, सिनॉनिम, अँटोनिम तुम्हाला वाक्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये अप्लाइड स्वरूपात विचारलेले. हा या पॅटर्न मधला बदल आहे. इथून मागच्या जुन्या पेपर्स मध्ये चेक करा, अशा टाईपचे प्रश्न खूप रेअरली दिसतात. आता हा नवीन पॅटर्न आहे, त्यामुळे इथून पुढे जे काही बॅचेस आपल्या होतील त्या बॅचेस मध्ये अप्लाइड व्होकॅब्युलरी खूप पद्धतशीरपणे शिकवली जाईल, जेणेकरून कुठल्याही प्रकारे अशा प्रश्नांना तुम्हाला फेस करताना अडचण येणार नाही. मग मित्रांनो, गिव्ह ओव्हर ही फ्रेजल वर्ब आहे, म्हणू शकता टू स्टॉप डुईंग समथिंग, युजली समथिंग अनोइंग. एखादं कार्य का जे तुम्ही करायचं थांबवलेलं आहात, का जे थोडंसं त्रासदायक आहे अशा स्वरूपाचं. म्हणजे एखादं त्रासदायक कार्य, त्रासदायक गोष्ट तुम्ही स्टॉप करायला सांगता किंवा तुम्ही स्टॉप करताय. व्हायचं गिव्ह ओव्हर क्रिस, हा तुमचा होकेटिव्ह केस मधलं नाव नाही. आपण एखाद्याला म्हणतोय थांब बाबा, क्रिस थांब बाबा, यू आर हर्टिंग मी. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला इजा पोचवत आहे, आपल्या भावना दुखवत आहे, आपण त्याला म्हणतो बाबा थांब, गिव्ह ओव्हर, स्टॉप. बरोबर आहे. त्यामुळे इथं कॉन्टेक्स्चुअली हे वाक्य बरोबर आहे. द फ्लावर्स विल गिव्ह ओव्हर ब्युटिफुल कलर्स इन द गार्डन, असं होणार नाही, गिव्ह ऑफ होणार आहे. ठीक आहे, तर गिव्ह ओव्हर होणार नाही, अर्थाप्रमाणे पण चुकतं हे. गिव्ह ओव्हर कंप्लेनिंग. कंप्लेनिंग म्हणजे तुम्ही जे काही आता तक्रार करताय वगैरे ते द्यायचं थांबवा. थोडस ज्याच्यापासून तुम्हाला त्रास होतो अशा गोष्टी तुम्ही सतत सतत बोलताय, बरोबर आहे, कंप्लेंट करायचा थांब या अर्थानं, तर काही हरकत नाही, तुम्हाला याला पण बरोबर द्यायचंय. सी विल गिव्ह ओव्हर द पार्टी टू नाईट. नाही, काही संबंध नाही. पार्टी काय अशी अनोईंग नाहीये, त्रास वेदना होणार नाहीये. त्यामुळे कुठेतरी ह्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे ही मॅच होत नाहीये. तुम्हाला ए आणि सी ला उत्तरात घ्यायचंय. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ला मार्क करा मित्रांनो. 89चं 3 नंबर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. पुढे बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स वेअर द फ्रेज इन द हीट ऑफ द मोमेंट इज प्रॉपरली युज्ड. मग या ठिकाणी परत एकदा अप्लाइड व्होकॅब्युलरी विचारलेली. बघा, असे पॅटर्नचे प्रश्न आतापर्यंत खूप कमी आलेले. इथून पुढे व्होकॅब्युलरी या स्वरूपामध्ये पाहिजे.
नोटीस करायचं. मग एखादी इडियम द्यायची, बाजूला चित्र द्यायचं, या चित्राकडे पाहून हसायचं आणि सांगायचं याचा मिनिंग असा आहे. हे गेलं, आता इतिहास जमा झालं. आता नवीन पद्धतीने या गोष्टी करायच्यात. कारण तुम्हाला माहिती मित्रांनो, एमपीएससीचे सगळे जे मेंबर्स हे बदललेले आणि खूप पेपरमध्ये चेंजेस केलेले, परीक्षा पद्धतीत बदल केलेले, नवीन सगळ्या गोष्टी का जो तोचतोपणा तुमच्या पेपरमध्ये आतापर्यंत पाहायला भेटायचा, त्यातून कुठेतरी बाहेर पडून नवीन अपडेटेड आणि त्यात आपण स्टँडर्ड क्वेश्चन जे आहेत ते बनवायला सुरुवात केलेली आहे. राज्यसेवा गट ब आणि गट क ह्या तीनही फॉर्मॅटमध्ये, तीनही पेपरमध्ये त्यांनी दाखवून दिलेले आहे वी आर चेंज्ड, बदल झालेला आहे त्यांच्या गोष्टीमध्ये. त्यामुळे तोचतोपणा नकोय तुमच्या अभ्यासामध्ये. ट्रॅडिशनल रिडिंगची जी मेथड आहे ही आता बदलायची आहे. नवीन पद्धतीनं अभ्यास करायला सुरुवात करायची, तेव्हा इथून पुढे तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार आहे. लक्षात ठेवायचं. 4 वाक्य दिलेली आहे तुम्हाला. ह्या इडियमचा मिनिंग पाहिजे. इन द हिट ऑफ द मोमेंट इट मीन्स सेइंग ऑर डुईंग समथिंग इम्पल्सिव्हली विदाउट थिंकिंग. तुम्ही खूप उतावीळ झालेला आहात, कुठल्याही प्रकारे विचारपूर्वक काही गोष्टी निर्णय घेता तुम्ही एखादी कृती करताय, म्हणजे भावनिक झालेला आहात आणि भावनेच्या आधारे तुम्ही बोलताय, एखादी कृती करताय. आपण म्हणतो ना, राग आलेला असेल तर कुठलाही निर्णय घेऊ नका. का तर रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा असू शकतो. म्हणजे तो निर्णय कसा दिलेला आहे, इन द हिट ऑफ द मोमेंट. नोटीस करा, तसं काहीतरी दिलेलं आहे. पाहायचं, इन द हिट ऑफ द मोमेंट सी फॉरगॉट व्हॉट सी वॉन्टेड टू सी. तिला खूप आनंद झालेला आहे आणि आनंद इतका झालेला आहे का या आनंदाच्या भरात तिला पुढे काय बोलायचं होतं ते विसरून गेलेली. राईट, कॉन्टेक्च्युअली बरोबर दिलेलं आहे. त्यामुळे याला उत्तरामध्ये घ्यायचं आहे. द केक वॉज बेक्ड इन द हिट ऑफ द मोमेंट. बघा, इथं केक बेक केलेला आहे म्हणजे केक तयार केलेला आहे. इथं हा जो हीट आहे म्हणजे उष्णता वगैरे असं गृहीत धरायचं नाही. म्हणजे इथं भावनेच्या भरात केक तयार करणं किंवा उष्णतेचं तापवून तयार करणं असा कुठेतरी कॉन्टॅक्ट जोडलेला आहे त्यांनी, पण काही संबंध नाहीये. त्यामुळे बी ला उत्तरात घ्यायचं नाही. बघा, बी याच्यातला गेलेला आहे आणि बी याच्यातला गेलेला आहे. 2 पर्याय तुमचे कडले. याच्यात ए आहे आणि याच्यामध्ये ए आहे. पुढे बघायचं, द कंपनी इज लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट इन द हिट ऑफ द मोमेंट नेक्स्ट क्वार्टर. असं होणार नाही. कंपनी आहे, एखादं नवीन प्रोडक्ट जर लॉन्च करत असेल तर परिस्थितीचा पूर्ण अभ्यास केलेला असतो. प्रोडक्ट कसं लॉन्च करायचं याची योजना आखलेली असते. टायमिंग बरोबर मॅच केलेला असतो. बरोबर आहे का? इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे, कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीने ते लॉन्च करावं, सेल वाढला पाहिजे, खूप विचारपूर्वक करायच्या गोष्टी आहे. बरोबर आहे की नाही? आलं मनात आणि घेतला निर्णय इतक्या सोप्या गोष्टी नाहीयेत. त्यामुळे हे कॉन्टेक्च्युअली हे चुकतंय मित्रांनो. तिला जर रिमूव्ह जर केला तर एक पर्याय रिमूव्ह होतो, म्हणजे डी बरोबरच यायला पाहिजे. ही प्रपोज टू हर इन द हिट ऑफ द मोमेंट अँड सी स्टील स्माइलिंग अबाउट इट. बरोबर आहे की नाही? आनंदाच्या भरामध्ये त्याने तिनं प्रपोज करून टाकलं. बरोबर आहे. बऱ्याच ह्या अशा गोष्टी होतात, हे सगळ्या गोष्टी आनंदाच्या भरातच होतात, प्रपोज करणं वगैरे. बरोबर आहे की नाही? एखाद्याकडे पाहिलं, आवडलं, बरं वाटायला लागलं, तो लय भारी हसतो, लय भारी बोलतो, मग आनंद वाटतो आणि पटकन तुम्ही त्याला प्रपोज करून टाकता. बरोबर आहे की नाही? पण समोरचा व्यक्ती तितका एक्साइटेड नसतो, त्यामुळे तो त्याच्याविषयी हसत राहिलेला. कुठेतरी कॉन्टेक्च्युअली बरोबर आहे, काही चुकीचं द्यायची गरज नाहीये. त्यामुळे ए आणि डी ला उत्तर द्या. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणं अपेक्षित आहे. टर्न द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता बघा, इनडायरेक्ट स्पीच विचारलेले. परत एकदा सांगतो मित्रांनो, इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच रिपोर्टेड स्पीच. विसरू नका. इनडायरेक्ट स्पीचला अल्टरनेट वर्ड कुठला आहे? रिपोर्टेड स्पीच. पण तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच दिले, हे झालं तुमचं डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच झालेले. काय दिलेले? ही सेड टू मी, ही सेड टू मी आय डोंट बिलीव्ह यू. नोटीस करा, या ठिकाणी मी जरा थोडं स्पेस करतो. कोण कुणास बोलले ते नोटीस करा. ही सेड टू मी, तो मला म्हटलेला आहे. आय डोंट बिलीव्ह यू. तर मित्रांनो, ही म्हणजे हा आय आहे आणि यू म्हणजे हा तुमचा मी आहे. म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे. या अँगलनी आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला डायरेक्टचा इनडायरेक्ट करायचं. बघायचं, सेड टू आलेला आहे, तर जनरली सेड टू च्या 2 पॉसिबिलिटी आहे. तुम्ही सेड टू जो असतो ना, तर याचं रूपांतर मोस्टली टोल्ड मध्ये करायचं असतं आपल्याला. बरोबर आहे की नाही? टोल्ड मध्ये करू शकता, किंवा दुसरा नंबर आहे तो म्हणजे डायरेक्टली सेड दॅट ची रचना करू शकता. इथे तुम्हाला बाकीचं मधलं हा वापर नाही करायचा, डायरेक्ट सेड दॅट ची रचना करायची. त्यामुळे सेड टू मी परत घ्यायची गरज नव्हती या ठिकाणी. आणि डोंट, काळात बदल करायचा होता, काळात बदल केलेला नाहीये. पर्याय क्रमांक 1 चुकलेला आहे. ही सेड दॅट, ही सेड दॅट, ही सेड दॅट. बघा, आता उरलेल्या 3 पर्यायांमध्ये सगळे पर्याय जे काही रिपोर्टिंग वर्ब हे सारखेच आलेले.
कनेक्टिव्ह आलेले जे सारखेच आलेले, तर मी याच्यात चुका द्यायचं काही कारणच नाही आता. आणि हा पॅटर्न बरोबर आहे, आयदर टोल्ड किंवा सेड द्या, त्या दोन गोष्टी जर पाहिजे होता. पुढे बघायचं. आता हा जो आय आहे, आय म्हणजेच कोण रे, हा ही. आयचं थर्ड पर्सन मी केलं ही, ही. डोंटचं डिडंट केलं, डिडंट. बिलीव्ह. आता डू डज डीडच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं, इथपर्यंत बरोबर आहे. हा जो यू आहे, यू म्हणजेच कोण आहे, हा मी. तर जेव्हा लिस्नर म्हणून मी असतो आणि पुढे त्यासाठी यू आलेला आहे, तर तुम्हाला परत मीचाच वापर करायचा आहे. हा मी बरोबर आहे, हिम चुकीचा आहे. मित्रांनो, इथे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे, हे नोटीस करायचं. आता बघायचं, चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस. बघायचं आता आपल्याला पॅसिव्ह वाईज ओळखायचा आहे. द गार्ड हा झाला वाक्यातला सब्जेक्ट, रेफ्यूज झालं क्रियापदाचं दुसरं रूप, हिम हा झाला तुमच्या वाक्यातला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि ऍडमिटन्स हा झाला तुमच्या वाक्यातला डायरेक्ट ऑब्जेक्ट. तुमच्या वाक्यात जेव्हा दोन ऑब्जेक्ट येतात ना, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, तेव्हा तुमच्या वाक्याचे दोन पॉसिव्ह वाईज होऊ शकतात. किती? दोन. तुम्ही जर डायरेक्ट स्पीच डायरेक्ट ऑब्जेक्टनं जर सुरुवात जर केली, तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा क्रियापदाच्या नंतर टू न जोडायचा. बघायचं, जेव्हा तुमचं क्रियापद साध्या भूतकाळात येतं, तेव्हा तुम्ही पॅसिव्ह वाईज करताना तुम्हाला ऑज किंवा वेअर कर्त्याप्रमाणे तुम्हाला याच्यातला एक निवडायचंय, आणि याच्यानंतर क्रियापद हे तिसऱ्या रूपात घ्यावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी हॅव हॅज बीन चालणार नाही, पर्याय क्रमांक 1 गेला. हॅज बीन चालणार नाही, पर्याय क्रमांक 4 गेला. आता राहिले दोनच. बघायचं, ऍडमिटन्स हा ऑब्जेक्ट यांनी सुरुवात केली. ऍडमिटन्स हा एक वचनी झाला म्हणून क्रियापद झालं ऑज रिफ्यूज, बरोबर आहे. आणि डायरेक्ट ऑब्जेक्टनं सुरुवात केलं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू न जोडलेला आहे आणि करता जोडलेला आहे. तुमचं 2 बरोबर आहे. परत एकदा, हिम हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट त्यांनी सुरुवात केली, हा झाला सब्जेक्ट. ऑज रिफ्यूज डायरेक्ट ऑब्जेक्ट ऍज इट इज जोडून दिलेला आहे आणि बायनं करता जोडलेले. हे दोनही उत्तर बरोबर आहे, पण यांनी खाली मल्टिपल आन्सर द्यायचे विसरलेत, त्यामुळे हा प्रश्न 100% कॅन्सल होईल. काय होणार आहे हा प्रश्न? 100% कॅन्सल होईल, कारण 2 उत्तर आहेत आणि द पर्याय तसे अवेलेबल नाहीत. पुढे बघा, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू यस नो टाइप क्वेश्चन. अगदी ज्याला आपण म्हणतो बेसिक, ज्याचं चांगलं आहे ना, त्याला उत्तर काही सेकंदामध्ये देता येतं. बघा, ही हॅज अ कार. आता मित्रांनो, हॅज जो आहे हा या वाक्यामध्ये मेन वर्बचं कार्य करतो. तुम्हाला याचं रूपांतर कशात करायचंय? येस नो टाइप क्वेश्चन मध्ये. म्हणजे तुमची रचना कशी पाहिजे? हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, उरलेलं वाक्य आणि इंट्रोगेटिव्ह मार्क पाहिजे. बघायचं, जर तुमच्या वाक्यामध्ये या ठिकाणी काय करायचंय, आता हॅज हा तुमच्या वाक्यात मेन वर्ब आलेला आहे, हा हेल्पिंग वर्ब नाही. त्यामुळे जर हा हेल्पिंग वर्ब नाहीच आहे, तर तेव्हा तुम्ही सुरुवातीला हॅव किंवा हॅज नाही घ्यायचं. त्यामुळे तुम्ही हॅज साठी डज घेऊ शकता, हॅव साठी तुम्ही डू घेऊ शकता. त्यामुळे डज बरोबर आहे. डजच्या नंतर मित्रांनो डू, डज आणि डिड याच्यानंतर नेहमी क्रियापद कसं येत असतं? मूळ रूपात येत असतं. त्यामुळे डज ही हॅज या क्रियापदाचं मूळ रूप आलेले हॅव अ कार, हे रचना बरोबर आहे. हॅज ही गॉट अ कार ही रचना सुद्धा बरोबर आहे. अरे हॅज हे तुम्हाला जर हेल्पिंग वर्ब घेतलं, याच्यानंतर पुढे क्रियापद तिसऱ्या रूपात येतं. बाय द वे, फ्रेज आहे का जी तुम्हाला माहिती पाहिजे, हॅव गॉट. हॅव गॉट ही फ्रेज आहे, याचा अर्थ होतो मित्रांनो इंडिकेट पोझिशन, मालकी व्यक्त केली जाते. त्यामुळे हॅज ही गॉट अ कार ही रचना सुद्धा तुम्हाला कशी द्यायची आहे? बरोबर द्यायची आहे, लक्षात ठेवायची. बी पण बरोबर आहे. हॅज ही गेट्स अ कार होणार नाही. जेव्हा तुम्ही हॅव किंवा हॅज घेता, याच्यानंतर क्रियापद मूळ रूपात येत नाही, त्यामुळे सी चुकलेला आहे. सी चुकल्यामुळे तिसरा पर्याय गेला. याच्यातला दुसरा आणि तिसरा पर्याय गेला. डज ही हॅज अ कार. डू डजच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. इथे हॅव आणि हॅज पैकी मित्रांनो हॅव पाहिजे होतो, हॅज नको आहे. त्यामुळे डी सुद्धा चुकलेला आहे. डी चुकल्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकतो. म्हणजे उत्तर यायला पाहिजे फक्त पर्याय क्रमांक 1. पुढे बघा, आयडेंटिफाय द कंडिशन एक्सप्रेस इन द सेंटेन्स. खूप सोपा प्रश्न आहे आणि आजपर्यंत किमान 20-25 वेळा याच टाईपवर प्रश्न येऊन गेलेले. इफ द पोलीस हॅड अराइव्ड. मित्रांनो, हॅडच्या नंतर क्रियापद तिसऱ्या रूपात आलेलं आहे. इफचा क्लॉज आहे, म्हणजे एक कंडिशनल सेंटेन्स आहे. इफ द पोलीस हॅड अराइव्ड अर्लियर द रॉबरी माइट हॅव बीन प्रिव्हेंटेड. म्हणजे माइट हॅव प्लस V3 आलेला आहे, फक्त पॅसिव्ह आल्यामुळे इथं बी प्लस V3 आलेला आहे. हरकत नाही. इफच्या क्लॉज मध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल, यातून व्यक्त होणारी जी काही कंडिशन आहे ती कोणती आहे? बऱ्याच वेळा रिपीट झालंय मित्रांनो. ही पॉसिबिलिटी नाही सांगत, ॲबिलिटी नाही सांगत, इम्प्रॉबॅबिलिटी नाही सांगत, हे सांगतं इम्पॉसिबिलिटी.
4 नंबर रिपीट झालेली फ्रेज आहे. चूज द करेक्ट ऑप्शन, आता हे यायलाच पाहिजे. माय अंकल गेव मी अ पेन, याचा डायरेक्ट सांगतो. 2 ऑब्जेक्ट आहे, 2 पॅसिव्ह वाईज होणार आहे, त्यामुळे 95 डायरेक्ट सांगतो. ए आणि बी उत्तरात येते. साधा भूतकाळ आहे, आय वॉज गिवन अ पेन वॉज गिवन टू मी, हे 2 उत्तरात येणं अपेक्षित आहे. चूज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द करेक्ट सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंट. सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंट हे दोनही वाक्य रिपीट झालेली आहे. माझ्या नोट्स मध्ये सुद्धा ही अवेलेबल आहे मित्रांनो. आणि हे वाक्य तर रिपीट झालेले आहे, याच्यावर प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलाय 16-17 मध्ये. बघा, द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज हॅज गॉन अप. आता तुम्हाला मी मूळ संकल्पना सांगतो. बघा, बघा, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये क्रियापद असतं, वर क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून जेव्हा फक्त नाउन किंवा प्रोनाउन न येता एखादं नाउन फ्रेज येते, सब्जेक्ट मध्ये नाउन फ्रेज किंवा नाउन क्लॉज येतो, तेव्हा त्यातला जो काही हेड वर्ड असतो, हेड वर्ड त्याच्याप्रमाणे क्रियापद आपलं रूप बदलतं, बाकीच्या शब्दांप्रमाणे नाही. तर जो हेड वर्ड आहे हा जनरली आर्टिकलनी जोडलेला असतो. कॉस्ट हा शब्द इम्पॉर्टंट आहे. द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज, गरजेच्या कितीही वस्तू असू द्या काही फरक पडत नाही, त्यांची जी किंमत आहे ती वाढलेली आहे. हे वाक्य पीवायक्यूत ऍज इट इज रिपीट झालेलं आहे. करता एक वचनी, त्यामुळे हॅज एक वचनी बरोबर आहे. कॉस्ट एक वचनी म्हणून हॅव चालणार नाही, कारण हॅव अनेक वचनी. त्यामुळे मित्रांनो ए पाहिजे बी नको. ए पाहिजे त्यामुळे सी, याच्यात ए नाही गेलेला आहे, याच्यात ए नाहीये त्यामुळे हा पण गेलेला आहे. बी नको आहे म्हणजे चौथा पर्याय गेला. इथे तुमचं उत्तर क्लिअर झालं. तुमचं ए आणि सी म्हणजे सी बरोबर यायला पाहिजे. बघा, द इन्फॉर्मेशन आर जनरल ऑफर्स टू द एक्सपर्ट, हा झाला तुमच्या वाक्यातला सब्जेक्ट. हेड वर्ड आहे तुमचा इन्फॉर्मेशन, का जो अनकाउंटेबल नाउन आहे, जो एक वचनी आहे, त्यातलं क्रियापद एक वचनी बरोबर आहे आणि एक वचनी चुकीचं आहे. त्या पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन इम्पेरेटिव्ह मोड, खूप रिपीट झालेलं आहे मित्रांनो. जेवढे आज्ञार्थक वाक्य असतात ही सगळी आज्ञार्थक वाक्य इम्पेरेटिव्ह मोड मध्ये येतात. जनरली क्रियापदानं सुरू झालेली वाक्य असतात, त्याचबरोबर डोंट न सुरू झालेली वाक्य ही आज्ञार्थक वाक्यामध्ये येतात. लेट न सुरू झालेली वाक्य ही आज्ञार्थक वाक्यामध्ये येतात. हे सगळे इम्पेरेटिव्ह मोड मध्ये कन्सिडर करायचे. ड्राईव्ह स्लोली, ड्राईव्ह हे क्रियापद हे इम्पेरेटिव्ह मोड मध्ये येतं. माथेरान इज अ हिल स्टेशन, कर्त्यानं सुरू झालेलं वाक्य विधानार्थी आहे, हे इंडिकेटिव्ह मूड मध्ये येतं, हे घ्यायचं नाहीये. गॉड बी विथ यू, सब्जेक्टिव्ह मूड आहे, तुम्ही मनातील इच्छा व्यक्त करताय. एखादं कार्य करताना आपण एखाद्याला सांगतो तू बाबा कर, देव तुझ्या सोबत आहे, काळजी करू नको, बिंदास तू तुझं कार्य कर. त्यामुळे हे इंडिकेटिव्ह मूड नाही होणार आहे, हे सब्जेक्टिव्ह मूड होतं. ऑफ फास्ट क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य. त्यामुळे ए आणि डी ला उत्तरात घ्यायचंय. ए आणि डी परत एकदा पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर करेक्ट येत आहे. पुढे बघा, फिल इन द ब्लँक साठी आलेलं आहे आणि खूप कॉमन आहे. इथे एक फ्रेजच आहे, बाय व्हर्च्यू ऑफ. व्हर्च्यू दिलेलं आहे, त्याच्या आधी बाय आलं पाहिजे, याच्यानंतर बाय डिफॉल्ट येते फ्रेज बाय व्हर्च्यू ऑफ, फ्री फ्रेज करेक्ट होते. मग इन नको आहे, ऑफ नको आहे, बाय पाहिजे, पुढे ऑफ पाहिजे, का 2 एकत्रित दिलेले 2 नंबर मध्ये उत्तर येते. फ्रेज कंप्लीट करा. बाय व्हर्च्यू ऑफ द पॉवर वेस्टेड इन मी आय हिअर बाय ऑर्डर, म्हणजे थोडक्यात काय, मला जी काही अधिकार ज्याला आपण म्हणतो की जे प्राप्त झालेले आहे, प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी आदेश देतो, असं आपण जनरली म्हणतो. जसं एखादा अधिकारी आहे, त्याला स्वतःच्या अधिकाराखाली काही कलेक्टर ऑफिसर असतो, कलेक्टरला स्वतःचे अधिकार आहे आणि तो अधिकार वापरून काही आदेश देतो, अशा स्वरूपाचं. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी बाय व्हर्च्यू ऑफ द पॉवर वेस्टेड इन मी अशी रचना मोर ऍक्युरेट येते. पुढे, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. ही डॉट डॉट हिअर फॉर द लास्ट 5 years, रिपीट झालेला आहे, खूप वेळा आलेला आहे हा पॅटर्न. सिन्स आणि फॉर आलेला आहे. जनरली प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पाहिजे आणि फॉरने जोडलेला जो काही वेळ असतो, फ्रेज असते, त्याने भूतकाळ व्यक्त केलेला असतो, नोटीस करायचं. तर इथं हॅज बीन वर्किंग पाहिजे होतं, हे उत्तरात येतं आहे. आणि शेवटचा, विच किंवा इज किंवा आर करेक्ट सेंटेन्स टू टॉक अबाउट द थिंग दॅट हॅपन्ड रिपीटेडली इन द पास्ट, हा शब्द इम्पॉर्टंट आहे. तर नीट चेक करायचं मित्रांनो. वी वुड लेंड हिम मनी व्हेन ही वॉज अनएम्प्लॉईड, जेव्हा तो बेरोजगार होता तेव्हा आम्ही त्याला पैसे द्यायचो. आता हे भूतकाळातलं वाक्य दिलेलं आहे, भूतकाळातला कॉन्टॅक्ट दिलेला आहे. वुल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप ज्याला आपण म्हणतो हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट, भूतकाळातील हॅबिट व्यक्त केली जाते
डिस्कनेक्टेड हॅबिट इन द पास्ट, हे दिलेले हे बरोबर आहे. वी यूज टू लेंड हिम मनी व्हेन ही वॉज अनएम्प्लॉइड, हे सुद्धा बरोबर आहे. यूज टू न सुद्धा भूतकाळातील हॅबिट मांडली जाते. टीम ओल्ड व्हिजिट बरोबर आहे आणि यूज टू सुद्धा बरोबर आहे. तुम्हाला तीन गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो. पास्ट हॅबिट्स जे असते, हॅबिट नोटीस करायचं, हे तीन प्रकारे मांडता येते. एक तर तुम्ही ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घेऊन वापरू शकता. दुसरी तुम्ही यूज टू चा वापर करू शकता, पुढे क्रियापद मूळ रूपात येतं, किंवा क्रियापद साध्या भूतकाळात. 1, 2 आणि 3 ह्या तीन प्रकारे तुम्ही पास्ट हॅबिट व्यक्त करू शकता. त्यामुळे या कॉन्टेक्स्ट प्रमाणे जी सगळी वाक्य आहे ही बरोबर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑल आर करेक्ट, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर आहे. तर अशा प्रकारचा पेपर होता मित्रांनो. पेपर डिफिकल्ट होता तर बिलकुल नाही, फक्त विचारपूर्वक पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं होतं. या ठिकाणी तुमच्याकडनं अपेक्षा काय होत्या का तुम्हाला लॉजिकली उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. आणि ह्या पेपरमध्ये टाइम फॅक्टर खूप इम्पॉर्टंट काम करतो आहे, कारण पेपर लेंदी आहे. त्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेज करणं हे तुमच्यासाठी प्रायोरिटी आहे. आणि टाइम मॅनेजमेंट करायचं म्हणजे प्रश्नातून तात्काळ उत्तर काढून पुढे जायचं आहे. यासाठी लॉजिकली एलिमिनेशनचा वापर करून उत्तर जर काढलेलं असेल तर कमी वेळात उत्तर निघतं आणि तुम्ही वेळ वाचून पुढे निघून जाता. हे एक आहे. ऍडव्हान्स व्होकॅब्युलरी वापरली आहे, त्यासाठी तुम्हाला सीडीएस असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, युपीएससी असेल, एनडीए आहे, ह्या जे काही युपीएससी लेवलच्या सेंट्रल लेवलच्या जे एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये रिसेंट मागच्या 2-3 वर्षात आलेली जी व्होकॅब्युलरी आहे ही करावीच लागणार आहे. तर याच्यातले 2 ते 3 व्होकॅब्युलरीवरचे प्रश्न हे ऑलरेडी सीडीएस आणि युपीएससी मध्ये रिपीट झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी असा काही कुठेतरी अप्रोच डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला पुढच्या एक्झामची तयारी करायची आहे. आणि यासाठी मित्रांनो निश्चित आपल्याकडे काही नवीन कोर्सेस आता मी उद्या चालू करतोय. अनब्रेकेबल, म्हणजे इथून पुढे अजिबात एक दिवस ब्रेक पडणार नाहीये. आपले कोर्स सुरू होणार आहेत. पीवायक्यू अनालिसिस खूप, ज्याला आपण म्हणतो विश्वासार्ह कोर्स आहे. मी तर म्हणतो 100% जॉईन करा. ज्याला बेसिक पासून शिकायचंय का, ज्याला वाटतं सर मी नेहमी एक्झाम देतो पण नेहमी फेल होतो, बऱ्याच ठिकाणी कोर्सेस लावलेले पण काय फायदा झाला नाही, स्कोर वाढत नाहीये, तर मी तुम्हाला सांगतो हा कोर्स फी साठी नाहीये, परंतु तुम्हाला रिझल्ट मिळवून देण्यासाठी मी चालू करतोय. तर जो नवीन अप्रोच आयोगाचा आहे याच्यामध्ये तो टाकून मी उद्यापासून रेकॉर्डिंग चालू करतोय. दररोज 2 लेक्चर अपलोड केले जातील, रिसेंट लेक्चर असणारे. इथून पुढे 2 महिन्यामध्ये ही बॅच कंप्लीट होणार आहे. आणि याच्यानंतर जी काही एक्झाम होणार आहे, गडब गटक एमपीएससी मार्फत होणारा सरळ सेवा, सगळ्यासाठी अगदी परफेक्ट कोर्स अगदी नॉर्मल फी मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. जर इच्छा आहे तुम्हाला शिकायची तर नक्की जॉईन करा. अशा प्रकारचा हा पेपर आहे. अपेक्षा करतो तुम्ही या आन्सर की प्रमाणे तुमचे उत्तर बऱ्यापैकी आलेले असतील. तर या ठिकाणी लवकरच तुमची आयोगाची आन्सर की येईल, तर तुम्हाला ही उत्तरं बऱ्यापैकी त्या ठिकाणी पण दिसून येतील. चला या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया मित्रांनो. अशाच प्रकारचे युजफुल, इनोव्हेटिव्ह आणि थोडे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या दख्खन प्रबोधिनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर शक्य तितके आपल्या मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा, जेणेकरून सगळ्याला ही बेस्ट ऑफ द बेस्ट इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे समजून आहे. थँक्यू.